नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की अमाइन्सचा पूर्ण टॉपिक बघायचा आहे आणि वन शॉटमध्ये बघायचं आपल्याला. ठीक आहे. तर जे काय तुमचं नीटची एक्झाम असणार आहे त्या नीटच्या एक्झामला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बरं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मेनली आपण जे काही तुमचे NCERTमध्ये बेस्ड आहेत त्या सगळ्या रिॲक्शन आपण घेणार आहे ह्यामध्ये. ठीक आहे. तर बघा आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. तर कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही ऑर्गॅनिकचा, त्यामध्ये महत्त्वाचं असतं काय आणि काय बघायचं असतं आपण हे बघणार आहे अगोदर. ठीक आहे. कुठलाही टॉपिक घ्या, जसं की आपण अमाइन बघणार आहे. अमाइनमध्ये आपण पहिला पॉईंट बघणार आहे बघा, सर्वात महत्त्वाचा जो आहे तो कसा असेल, स्ट्रक्चर बघायचा आपल्याला. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ अमाइन. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण बघणार आहे ह्यामध्ये बघा, ह्याची क्लासिफिकेशन बघूयात. क्लासिफिकेशन हे झाल्यानंतर तिसरा पॉईंट आपण बघणार आहे नॉमेनक्लेचर. त्यानंतर हे झालं की बघा आपण बघत असतो प्रिपरेशन मेथड. त्यानंतर आपण बघत असतो त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज. आणि शेवटी असतो बघा याच्यामध्ये कुठला असणार आहे शेवटी ह्याचा, फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, अल्डिहाइड कीटोन घ्या किंवा हायड्रोकार्बन घ्या किंवा अल्कोहोल फिनॉल इथर घ्या किंवा हॅलोअल्केन घ्या. तर त्यामध्ये आपण सुरुवात बघा असा सिक्वेन्स असतं बघा. त्या फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर बघायचं कसं असतं, त्याचे क्लासिफिकेशन बघायचं आहे, त्यांचं नॉमेनक्लेचर बघायचं, प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टी आणि फिजिकल प्रॉपर्टी. तर सर्वात महत्त्वाचा जो काही पार्ट आहे बघा तुमचा हा असेल बघा प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टी. कारण तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे ह्या दोन पार्टवरून असतात. याचा अर्थ असा नाही की हे करायचं नाही ना, हे केलं तरच तुम्हाला हे येतं. बरोबर आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सिक्वेन्सली बघूयात आपण. आता काही जण म्हणतील सर अमाइनमध्ये डायझोनियम पण आहे, तर मी एक डायझोनियम सॉल्टसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये आपण स्पेशल डायझोनियम सॉल्टच्या केमिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन सगळं बघूयात आपण. क्लिअर आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे बघूयात. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आपण बघा स्ट्रक्चर ऑफ अमाइनची. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ अमाइनच्या अगोदर अमाइन कशाला म्हणायचं हे अगोदर बघणार आहे आपण. ठीक आहे. तर बघा सगळ्यांना हे माहिती असेल बघा, अमोनिया कसा असतो बघा, NH3. ह्याला आपण काय म्हणत असतो, अमोनिया म्हणत असतो बरं का. ठीक आहे. तर आता अमाइन कशाला म्हणायचं बघा, जर अमोनियामधला हायड्रोजन मी एखाद्या R ग्रुपने जर रिप्लेस केला, मग त्या R ग्रुप तुमचा अल्कायल असेल किंवा आरायल असेल बरं का, लक्षात ठेवा. तर अमोनियामधला जर हायड्रोजन मी अल्कायलने किंवा आरायल ग्रुपने जर रिप्लेस केला तर त्याला आपण अमाइन म्हणत असतो. आता मग तुम्ही एकतर एक हायड्रोजन रिप्लेस करा किंवा तिन्हीच्या तिन्ही रिप्लेस करा. ठीक आहे. म्हणजे कसं असणार आहे सांगा बरं. आता सपोज मी एक जर हायड्रोजन रिप्लेस केला तर काय बनणार आहे सांगा, RNH2 बनणार आहे. बरोबर आहे. RNH2 बनणार आहे. बरोबर आहे ना. जर मी दुसरा हायड्रोजन रिप्लेस केला अगेन R असेल, तिसरा हायड्रोजन रिप्लेस केला अगेन तिसरा R लागणार आहे. त्या बेसिसवरती आपण त्यांचे क्लासिफिकेशन बघत असतो. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय बघूयात, अमाइन म्हणजे आपण हे तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन R ग्रुपने रिप्लेस करणार आहे. ठीक आहे. तर चला आपण बघूयात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा अमाइनचं. आता हे तुमचा नायट्रोजन असेल, ह्या नायट्रोजनला किती ग्रुप आहेत बघा, हे 3 R ग्रुप आहेत. R ग्रुप. आणि ह्यावरती का असतं बघा, एक लोन पेअर असतं बरं का, लोन पेअर. तर हे तुमचं कशाचं स्ट्रक्चर सांगा, अमाइनचं स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. नायट्रोजनला 3 R ग्रुप जर असतील तर आपण अमाइन म्हणतो. लक्षात ठेवा, परत सांगतो मी, जर तुम्ही अमोनियामधला एक हायड्रोजन रिप्लेस केलात आणि RNH2 जरी बनवलात, हा पण तुमचा अमाइनच आहे. ह्याच्यामधला आणखी हा हायड्रोजन रिप्लेस करा R ग्रुपने, तो पण तुमचा अमाइनच आहे. ठीक आहे. पण ह्याला तुम्ही अमाइन नाही म्हणू शकत, ह्याला आपण अमोनिया म्हणत असतो. ठीक. तर बघा आता ह्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर मला सांगा ह्या नायट्रोजनची हायब्रिडायझेशन काय असेल. आता एखाद्या आयटमची हायब्रिडायझेशन कशी बघायची यासाठी आपण ह्याच चॅनलवरती बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ज्यांना जो काही प्रॉब्लेम असेल हायब्रिडायझेशनचा तर ते तुम्ही प्लेलिस्ट बघू शकता बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची. तर बघा आता नायट्रोजनला सिग्मा बॉन्ड 1, 2, 3 आहेत आणि एक लोन पेअर कसे आहे, लोकलाइज लोन पेअर आहे. म्हणजे 3 आणि 1 4, 4 जर असेल तर ह्या नायट्रोजनचे हायब्रिडायझेशन काय असेल सांगा, sp3 असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता बरेच जण म्हणतील सर
एखाद्या ॲटमची हायब्रिडायझेशन जर sp3 असेल, याचा अर्थाची जॉमेट्री काय असायला पाहिजे, टेट्राहायड्रल असायला पाहिजे, बरोबर आहे. पण ते चुकीचं आहे. ह्या नायट्रोजनमध्ये जे काय तुमची जॉमेट्री असते ते टेट्राहायड्रल जॉमेट्री कार्बनमध्ये असते, कार्बनला 4 बॉन्ड असले की, ठीक आहे, किंवा sp3 हायब्रिडायझेशन असलं की. पण जर नायट्रोजनची तुम्हाला किंवा अमाईनची जर जॉमेट्री बघायचं असेल तर ते जॉमेट्री असते पिरॅमिडल, ठीक आहे. हे झालं तुमचे हायब्रिडायझेशन. ह्याची जॉमेट्री काय असणार आहे सांगा, पिरॅमिडल असणार आहे. पिरॅमिडल असं का होत असेल बघा, तर तुम्हाला माहिती असेल बघा, केमिकल बॉन्डिंगमध्ये एक VSEPR थिअरी आहे बघा, व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन आहे ना. तर ते सांगत असते बघा की एक्झॅक्टली तुमचा जो काही जॉमेट्री आहे किंवा सेप आहे ते कशावर येत असते ना. आता त्यानंतर आपण बघूयात ह्यामध्ये बॉन्ड अँगल जो आहे, बॉन्ड अँगल, हा बॉन्ड अँगलचं सांगा बरं काय असणार आहे. आता बघा बॉन्ड अँगल जर आपण बघितला, sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे बॉन्ड अँगल 109 पाहिजे आहे ना. तर VSEPR थिअरी या ठिकाणी काय सांगत असते बघा की तुमचा जो काय बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल तो असायला किती पाहिजे, sp3 मध्ये 109.5 असायला पाहिजे. पण ह्या लोन पेअर आणि ह्या बॉन्ड पेअरचं रिपल्शन झाल्यामुळं हे बॉन्ड पेअर एकमेकाजवळ येतात. त्यामुळं बघा ह्याच्यामधला जो काही बॉन्ड अँगल असतो तो किती असणार आहे सांगा, बॉन्ड अँगल 108 असणार आहे, ठीक आहे, 108 असणार आहे, ठीक. तर हे झालं तुमचं काय, स्ट्रक्चर ऑफ अमाईन झालेलं आहे, ठीक. आता नेक्स्ट आपण बघूयात बघा क्लासिफिकेशन ऑफ अमाईन. तर बघा मेनली अमाईनची क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर याचे क्लासिफिकेशन 4 प्रकारचे अमाईन असतात. अमाईनचं क्लासिफिकेशन जर बघितलं आपण तर किती प्रकारचे अमाईन असणार आहे, 4 प्रकारचे अमाईन असणार आहे. कसं असणार आहे बघा, अगेन तुम्हाला सांगतो मी की एखाद्या नायट्रोजनची डिग्री जर बघायचं असेल कसं बघायचं हे मी तुम्हाला आपल्या बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे काय प्लेलिस्ट आहे ह्या चॅनलवरती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, नायट्रोजन डिग्री कसं बघायचं, ठीक आहे. तर बघा आता क्लासिफिकेशन जर बघितलं बघा, सपोज तुमचा हा अमोनिया आहे, अमोनिया. तर मी काय केलेलं बघा, अमोनियामधला एक हायड्रोजन काढला आहे आणि त्या ठिकाणी R ग्रुप लावला आहे, म्हणजे काय बनलेलं सांगा, RNH2 बनलेलं आहे, बरोबर आहे. आता अगेन या RNH2 मधला एक हायड्रोजन काढला आणि दुसरा R ग्रुप लावलेला आहे. या ठिकाणी R असेल, नायट्रोजन असेल, R असेल, या ठिकाणी हायड्रोजन असेल, बरोबर आहे. आता अगेन काय केला, हे हायड्रोजन काढला आणि या ठिकाणी R ग्रुप लावलेला आहे, काय बनेल सांगा इथं, नायट्रोजन R ग्रुप आणि या ठिकाणी R ग्रुप. आता ह्या नायट्रोजनवरती एक लोन पेअर असतो, त्या लोन पेअरला पण R ग्रुप लावू शकतो आपण. त्यामुळे फोर्थ प्रकार कुठला असेल बघा, R नायट्रोजन R, या ठिकाणी R ग्रुप, या ठिकाणी R ग्रुप. पण नायट्रोजन ज्यावेळेस 4 बॉन्ड फॉर्म करतो त्यावेळेस पॉझिटिव्ह चार्ज येत असतो, ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा आता हा पहिला जो काय NH3 आहे हा आपला अमोनिया आहे का, सॉरी अमाईन आहे का सांगा बरं. आपला अमाईन आहे, अमोनिया आहे, बरोबर आहे. तर नायट्रोजनला डायरेक्टली जर एकच कार्बन आटायचा असेल तर तो कुठला अमाईन असतो, प्रायमरी अमाईन. नायट्रोजनला डायरेक्टली 2 कार्बन जर आटायचा असतील तर तो कुठला असतो, सेकंडरी अमाईन. नायट्रोजनला डायरेक्टली 3 कार्बन जर आटायचा असतील तर तो कुठला असणार आहे, टर्शरी अमाईन. नायट्रोजनला 4 ग्रुप जर 4 R ग्रुप जर असतील किंवा 4 कार्बन जर असेल डायरेक्टली कनेक्टेड तर तो कुठला असेल, क्वाटर्नरी अमाईन असेल, ठीक आहे. ह्याला क्वाटर्नरी म्हणा किंवा 4 डिग्री म्हणा, पण ॲक्च्युली अनस्टेबल असतो त्यामुळे आपण मेन कन्सिडर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी करत असतो, ठीक आहे. तर हे झालं तुमचं बघा क्लासिफिकेशन. आता ह्याच्यामध्ये पण अगेन 2 प्रकार असतात बघा, एक असतो सिंपल अमाईन, कुठला असणार, एक सिंपल अमाईन, आणि दुसरा असणार कुठला, मिक्स अमाईन. आता सिंपल आणि मिक्स कशाला म्हणायचं बघा, जर आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घ्या, जर तिन्ही R ग्रुप जर सेम असतील तर त्याला म्हणायचं सिंपल अमाईन, ठीक आहे. किंवा या ठिकाणी 2 R ग्रुप जर सेम असतील त्याला म्हणायचं सिंपल अमाईन, किंवा या ठिकाणी 4 R ग्रुप जर सेम असतील त्याला म्हणायचं सिंपल अमाईन. आणि मिक्स कशाला म्हणायचं, हे 2 R ग्रुप जर वेगळे असतील, हा R ग्रुप वेगळा, हा R ग्रुप वेगळा, तर त्याला मिक्स अमाईन म्हणायचं. किंवा ह्यापैकी एखादा R ग्रुप जर वेगळा असेल तर त्याला म्हणायचं मिक्स अमाईन. ह्यापैकी R ग्रुप जर वेगळा असेल त्याला म्हणायचं मिक्स अमाईन. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे बघा क्लासिफिकेशन आपण कसं बघत असतो ते, ठीक आहे. हे झालं बघा क्लासिफिकेशन ऑफ अमाईन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो असणार आहे नॉमेनक्लेचर. आता हे नॉमेनक्लेचर बघा, अमाईनचं नॉमेनक्लेचर काय आहे किंवा अमाईनला प्रिफिक्स काय आहे, सफिक्स काय आहे, हे सगळं मी तुम्हाला नॉमेनक्लेचरची एक सिरीज सुरू केलेली आहे आपण, आहे ना, ह्या चॅनलवरती आहे बघा नॉमेनक्लेचरची. तर अमाईनचं नॉमेनक्लेचर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जाऊन. आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात बघा प्रिपरेशन, ठीक आहे.
आपण डायरेक्टली स्टार्ट करणार आहे आता प्रिपरेशन ऑफ अमाइन. तर लिहून देतो अगोदर कुठल्या कुठल्या मेथड बघायचे, त्यानंतर आपण बघूया वन बाय वन. प्रिपरेशन ऑफ अमाइन. प्रिपरेशन ऑफ अमाइन. तर बघा प्रिपरेशन ऑफ अमाइन मध्ये पहिलं प्रिपरेशन आपण बघणार आहे बघा अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. हे आपण पहिली रिॲक्शन बघणार आहे. त्यानंतर दुसरं प्रिपरेशन आपण बघणार आहे बघा फ्रॉम नायट्रो कंपाऊंड. ठीक आहे. त्यानंतर तिसरी प्रिपरेशन आहे बघा फ्रॉम सायनाइड. त्यानंतर फोर्थ प्रिपरेशन आहे फ्रॉम आयसोसायनाइड. त्यानंतर बघा फिफ्थ प्रिपरेशन असणार आहे फ्रॉम अमाइड. त्यानंतर नेक्स्ट प्रिपरेशन आहे नेम रिॲक्शन आहे गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. ठीक आहे. तर एवढ्या तुमच्या प्रिपरेशन मेथड आहेत बघा. ठीक आहे. आता आपण वन बाय वन बघूयात. आता बघा लक्षात ठेवा ह्या जे काही तुमच्या नेम रिॲक्शन आहेत ह्या नेम रिॲक्शन गॅब्रियल थॅलाइमाइड असेल किंवा हॉफमन ब्रोमामाइड असेल ह्या नेम रिॲक्शनचे मी मेकॅनिझम ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही. का तर आपण बघा नेम रिॲक्शन सिरीज हे आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेलं आहे बरं का. त्यामध्ये प्रत्येक नेम रिॲक्शनचे मी डिटेल एक्झाम्पल घेतो आहे, डिटेल मेकॅनिझम प्लस त्याचे एक्झाम्पल घेतो आहे. ठीक आहे. तर ह्याचे जे काही मेकॅनिझम आहे ते सगळं मी तुम्हाला त्या नेम रिॲक्शन सिरीजमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर चला आपण बघूयात वन बाय वन. पहिला आपण बघणार आहे अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगायचं आहे अमोनोलायसिस कशाला म्हणायचं सांगा. अमोनोलायसिस म्हणजे लायसिस म्हणजे काय असणे बॉन्ड ब्रेक करणे बरोबर आहे. तर बघा अल्काइल हलाइडमधला बॉन्ड जर एखाद्या अमोनिया ब्रेक जर करत असेल त्याला म्हणायचं अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हलाइड. ठीक आहे. डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात आपण. तर बघा कसं असणार आहे तुम्हाला काय घ्यायचं आहे अमोनिया घ्यायचं. अमोनिया हे अमोनियाचं स्ट्रक्चर झालं बरोबर आहे. त्याची रिॲक्शन कोणासोबत करा RH सोबत करा. आता मी सांगतो तुम्हाला R ग्रुप कसा पाहिजे X ग्रुप कसा पाहिजे. सध्याला मेकॅनिझम बघून घ्या कसे असणार स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर सांगा ह्या दोघांची रिॲक्शन जर गेली तर सांगा बरं काय होणार आहे. तर बघा नायट्रोजनवरती जर लोन पेअर असतील तर हा काय म्हणून काम करेल तुमचा न्यूक्लिओफाइल बरोबर आहे. ह्या R आणि X ग्रुपपैकी R कार्बन आहे X हॅलोजन आहे. हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्यामुळे इंडक्टिव्ह इफेक्टनुसार यावरती डेल मायनस येईल यावरती डेल पॉझिटिव्ह. डेल पॉझिटिव्ह झाला म्हणजे हा काय असेल तुमचा इलेक्ट्रोफाइल असेल. करा ह्या नायट्रोजनच्या लोन पेअरचा अटॅक जर मी R ग्रुपवरती केला तर हा हॅलोजन निघून जाणार आहे आणि काय बनेल सांगा बरं इथं RNH2 प्लस मी डायरेक्ट दाखवतोय बरं का. इथला हॅलोजन इथला एक हायड्रोजन म्हणजे काय बनलेलं इथं एक HX बनलेला आहे. तर मला सांगा अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे कुठल्या अमाइनमध्ये झालेलं आहे सांगा बरं इथं प्रायमरी अमाइनमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. बघा अमोनियाचं कन्व्हर्जन कुठल्या अमाइनमध्ये झालेलं आहे प्रायमरी अमाइनमध्ये झालेलं आहे. तर हे रिॲक्शन इथंच थांबत नाही बरं का. अगेन काय होतं आता हा तुमचा दुसरा जो काय RX मॉलिक्यूल आहे RX ह्याचं करा पोलरायझेशन या ठिकाणी असेल डेल प्लस या ठिकाणी असेल डेल मायनस. ह्या नायट्रोजनवरती कुठले काय आहेत लोन पेअर आहेत. लोन पेअर म्हणजे अगेन हा तुमचा काय म्हणून काम करणार आहे न्यूक्लिओफाइल आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय असेल हा तुमचा इलेक्ट्रोफाइल. करा ह्या लोन पेअरचा अटॅक R वरती हा अगेन X काय होणार आहे निघून जाणार आहे. सांगा बरं काय बनेल आता. मी डायरेक्ट रिॲक्शन लिहितोय
आर नायट्रोजन आर या ठिकाणी हायड्रोजन आणि प्लस काय बनलेला आहे HX. ठीक आहे. तर सांगा बरं इथं कशाचं कन्वर्जन कशामध्ये झालं. फर्स्ट स्टेपमध्ये अमोनियाचं कन्वर्जन प्रायमरी अमाइनमध्ये, प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन अगेन कशामध्ये झालेलं आहे सेकंडरी अमाइनमध्ये. ठीक आहे. आता हा सेकंडरी अमाइन अगेन रिॲक्टिव्ह आहे का तर ह्या नायट्रोजनकडे अगेन लोन पेअर आहेत ना, त्यामुळे अगेन पुढचे मेकॅनिझम बघा कसे असणार आहे. आता तुम्हाला तिसरा मोल घ्यायचा आहे RXचा, बरोबर आहे. या ठिकाणी RX घ्या. डेल पॉझिटिव्ह असेल, डेल निगेटिव्ह असेल. डेल पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा काय झाला इलेक्ट्रोफाईल, नायट्रोजनवरती लोन पेअर म्हणजे नायट्रोजन काय झाला न्यूक्लिओफाईल. करा मग न्यूक्लिओफाईलचा अटॅक इलेक्ट्रोफाईलवरती, अगेन हॅलोजन काय होणार आहे निघून जाणार आहे. तर सांगा बरं काय बनेल इथं. या ठिकाणी R ग्रुप नायट्रोजन, या ठिकाणी R ग्रुप, या ठिकाणी R ग्रुप. सांगा कुठला अमाइन बनलेला आहे. स्टेप बाय स्टेप सांगा. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय घेतलेलं आहे अमोनिया, त्याचं प्रायमरी अमाइन बनलं आहे. प्रायमरी अमाइनचं सेकंडरी अमाइन. आता सेकंडरी अमाइनचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे टर्शरी अमाइनमध्ये. अगेन या ठिकाणी काय असेल HX असणार आहे. ठीक आहे. तर मला सांगा ह्या नायट्रोजनवरती अगेन तुमच्याकडे काय आहेत सांगा लोन पेअर आहेत, बरोबर आहे. त्यामुळं अगेन तुम्हाला काय करायचे दुसरा एक RX घ्या. या ठिकाणी असेल डेल पॉझिटिव्ह, या ठिकाणी असेल डेल निगेटिव्ह. डेल पॉझिटिव्ह म्हणजे असणार इलेक्ट्रोफाईल जो की इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो आणि न्यूक्लिओफाईल जो की इलेक्ट्रॉन रिच असतो. लोन पेअरचा अटॅक R वरती करा, हॅलोजन निघून जाणार आहे. सांगा बरं काय बनेल इथं R नायट्रोजन R, या ठिकाणी R, या ठिकाणी R. लक्षात घ्या नायट्रोजन दोन्हीच्या दोन्ही लोन पेअर आहे त्या ठिकाणी अटॅक केलेलं आहे, बरोबर आहे. आता नायट्रोजनवरती चार्ज कुठला येणार इथं पॉझिटिव्ह असेल आणि ह्याला कोण स्टेबल करेल X मायनस स्टेबल करणार आहे. तर ह्याला आपण कुठला अमाइन म्हणत असतो सांगा. ह्याला म्हणत असतो आपण 4 डिग्री अमाइन किंवा क्वाटर्नरी अमाइन. ठीक आहे. तर हे तुमची अमोनोलायसिस रिॲक्शन आहे. बघा काय होतं अमोनोलायसिसमध्ये अमोनिया जर तुम्ही अल्काइल हॅलाइडसोबत रिॲक्शन केलात तर प्रायमरी बनतं, प्रायमरीवर अगेन अटॅक करा सेकंडरी बनतं, सेकंडरीचं अगेन करा टर्सरी बनतं, टर्सरीचे अगेन करा क्वाटर्नरी बनतं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल बघा. सपोज मला जर प्रायमरी अमाइन बनवायचं असेल किंवा सेकंडरी बनवायचं असेल तर मी अमोनोलायसिस रिॲक्शनने बनवू शकतो का. तुम्ही सांगायचं बनवू शकतो का नाही. तुम्हाला समजत असेल याच्यामध्ये सांगा बरं काय बनवायला पाहिजे की नाही बनायला पाहिजे. ऑब्वियसली बनायला पाहिजे पण मिक्सचर बनतं त्यामध्ये है ना. बघा इथं प्रायमरी बनतं, सेकंडरी बनतं, टर्शरी बनतं आणि क्वाटर्नरी बनतं. त्यामुळं बघा जर तुम्हाला सिलेक्टिव्ह जर बनवायचं असेल सेकंडरी किंवा टर्शरी ते आपण ह्या मेथडने बनवू शकत नाही. हाच ह्या रिॲक्शनचा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. तर पुढं आपण ह्याच्यामध्ये काय पॉईंट बघूयात बघा. आता ह्यामध्ये RX कसा असला पाहिजे हे आपण बघूयात. ठीक आहे. आणि याला लक्षात ठेवा हे रिॲक्शन कुठले असते जनरली आपण SN2 मेकॅनिझमने करत असतो बरं का. SN2 असते. ठीक. तर बघा ह्यामध्ये काही पॉईंट लिहूयात आपण महत्त्वाचे पॉईंट. जसे की पहिला पॉईंट आहे. आता या ठिकाणी तुमचा जो काय RX आहे RX, तर RX कसा असला पाहिजे तुम्हाला हे तर माहिती बघा. X म्हणजे काय असतात हॅलोजन असतात आहे ना. कुठले कुठले असतात फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, बरोबर आहे. तर ह्यामध्ये बघा कसा असला पाहिजे R आयोडीन, त्यानंतर R ब्रोमीन, त्यानंतर R क्लोरीन आणि R फ्लोरीन असणार. जनरली आपण R फ्लोरीन घेतच नाही बरं का. त्यामुळे नाही लिहिलं तरी चालतं या ठिकाणी. तर बघा आता जनरली आपण लिव्हिंग ग्रुप बघत असतो. लिव्हिंग ग्रुप जो बेटर लिव्हिंग ग्रुप आहे त्यावरती हे रिॲक्शन फास्ट जाते. मग रेट ऑफ रिॲक्शन कसा असेल R आयोडीन, R ब्रोमीन आणि R क्लोरीन असेल. आता काही जणांचं म्हणणं असेल तर हा लिव्हिंग ग्रुप का चांगला आहे तर बॉन्ड बी बघितला पाहिजे है ना. बघा आयोडीनची साईज खूप मोठी आहे आणि कार्बनची R ग्रुपची साईज खूप छोटी आहे. पण या ठिकाणी R ग्रुप आणि क्लोरीनची साईज नियर टू सेम आहे. नियर टू सेम जर असेल तर ओव्हरलॅपिंग चांगले असते. ओव्हरलॅपिंग चांगले झाले म्हणजे बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे, बरोबर आहे. या ठिकाणी साईज एकाची मोठी, आयोडीनची साईज मोठी आहे, कार्बनची साईज छोटी आहे. ह्या दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग चांगली होईल का नाही होणार आहे. मग ओव्हरलॅपिंग चांगले नाही झाले म्हणजे बॉन्ड कसा असेल वीक असणार आहे. बॉन्ड वीक असला म्हणजे इझिली ब्रेक होईल का ब्रेक नाही होणार आहे, इझिली ब्रेक होणार आहे. त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन असा असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता आपण काय बघितलं ह्यामध्ये SN2 रिॲक्शन जर असेल तर R ग्रुप कसा असला पाहिजे तुमचा प्रायमरी, सेकंडरी आणि काय असेल टर्शरी असेल. जर तुम्ही R ग्रुप टर्शरी जर घेतलात तर त्या ठिकाणी एलिमिनेशन होऊन अल्किन बनण्याची पॉसिबिलिटी असते. ठीक आहे. तर हा झाला पहिला पॉईंट त्याच्यामधला. आता दुसरा पॉईंट बघणार आहे आपण आत्ताच बघितलं बघा ड्रॉबॅक आहे ना. तर बघा जर तुम्हाला प्रायमरी अमाइन जर बनवायचं असेल
प्रायमरी अमाइन जर तुम्हाला मेजर बनवायचं असेल, लक्षात घ्या हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. जर अमोनोलायसिस रिॲक्शन थ्रू जर प्रायमरी अमाइन तुम्हाला मेजर जर बनवायचं असेल तर त्यासाठी काय घ्यायचं बघा. तर त्यासाठी तुम्हाला काय घेतलं पाहिजे, जो काय तुमचा अमोनिया आहे, अमोनिया दॅट इज NH3 हे एक्सेसमध्ये घ्यायचं बरं का, एक्सेसमध्ये. आणि जो काय तुमचा RX आहे, RX हा कसा घ्यायचा, लिमिटमध्ये घ्यायचा, लिमिटमध्ये घ्यायचा. लक्षात घ्या तुम्हाला जर प्रायमरी अमाइन जर मेजर बनवायचं असेल, तुम्हाला ड्रॉबॅक आता सांगितलं अमोनोलायसिस अल्काइलचे काय ड्रॉबॅक आहेत. इट गिव्स मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी अमाइन, हा याचा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. आणि जर मला प्रायमरी अमाइन जर मेजर अमाऊंटमध्ये बनवायचं असेल, मेजर कंपाऊंड, तर त्यासाठी काय करायचं बघा, अमोनिया एक्सेसमध्ये जास्त अमोनियाचे मॉलिक्यूल घ्यायचे आणि RX कमी मॉलिक्यूल घ्यायचे. तर त्यावेळेस या ठिकाणी मेजर प्रोडक्ट कुठला असतो, तुमचा प्रायमरी अमाइन असतो. आणि दुसरी कंडिशन आहे बघा, जर तुम्हाला क्वाटर्नरी अमाइन जर बनवायचं असेल, मेजर क्वाटर्नरी अमाइन जर तुम्हाला काय बनवायचं असेल, मेजर जर बनवायचं असेल, तर त्यासाठी कंडिशन ह्याच्या अपोजिट असणार आहे. काय असेल सांगा बरं. या ठिकाणी तुम्हाला जो काय अमोनिया आहे दॅट इज NH3 हा कसा घ्यावा लागेल, लिमिटमध्ये घ्यायचा. आणि जे काही तुमचं RX आहे, RX हे काय घ्यायचं, तुमचे एक्सेसमध्ये घ्यायचे. ठीक आहे. अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला मेजर 4 डिग्री भेटतो आणि अशी जर कंडिशन असेल तर तुम्हाला 1 डिग्री मेजर भेटणार आहे. आय होप की सगळ्यांना समजलेलं आहे बघा अमोनोलायसिस रिॲक्शनमध्ये आपण काय केलेलं ते. ठीक आहे. चला आपण बघूयात नेक्स्ट रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन कुठले आहे सांगा, लिहून दिले मी तुम्हाला आता, सिक्वेन्स आहे ना, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड, रिडक्शन ऑफ नायट्रो. दुसरी मेथड चालू आहे आपली बघा, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. तर लक्षात घ्या, आता मी डायरेक्ट तुम्हाला रिएजंट लिहून देतो बरं का ह्यामध्ये. तर सपोज तुमच्याकडे एखादा अल्काइल नायट्रो अल्केन आहे, नायट्रो अल्केन R ग्रुप आणि या ठिकाणी NO2 आहे. लक्षात घ्या R म्हणजे काय असणार आहे, तुमचा अल्काइल असेल बरं का. अल्काइल म्हणजे ॲलिफॅटिक असणार, नॉट अरोमॅटिक. R म्हणजे काय असेल, तुमचा अल्काइल ग्रुप. ठीक आहे, अल्काइल ग्रुप. आता ह्यावरती बघा ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, अमाइनमध्ये करायचं ना, RNH2 मध्ये करायचं. ठीक आहे. तर रिएजंट कुठले कुठले घेऊ शकतो बघा आपण. पहिला रिएजंट आहे, तुम्ही ह्यावरती काय टाकू शकता, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. मी आता ऑरमध्ये लिहून देतो ह्याच्यावरती बरं का. काय टाकू शकता, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड जर टाकलं तर नायट्रो अल्केनचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये होतं, अमाइनमध्ये होतं. तुम्ही दुसरा रिएजंट घेऊ शकता ह्या ठिकाणी बघा, H2 घ्या, निकेल घ्या, पॅलेडियम घ्या किंवा प्लॅटिनम घ्या. ह्या कंडिशनमध्ये पण तुम्ही काय करू शकता, NO2चं कन्वर्जन कशामध्ये, NH2 मध्ये करू शकता. ऑरमध्ये बघा या ठिकाणी तुम्ही बघा SN प्लस HCl घेऊ शकता. ऑरमध्ये बघा फोर्थ आहे Fe प्लस HCl घेऊ शकता. ऑरमध्ये दुसरा कुठला असेल, या ठिकाणी Zn प्लस HCl घेऊ शकता. ठीक आहे. ह्यापैकी तुम्ही कुठलाही रिएजंट जर घेतला तर तुम्हाला ऑलवेज नायट्रो अल्केनचं कन्वर्जन कशामध्ये भेटणार आहे, किंवा नायट्रो अल्केनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, अमाइनमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्यावरती जो काय अमाइन बनतो तो ऑलवेज कुठला अमाइन असतो, प्रायमरी अमाइन असतो बघा, ऑलवेज प्रायमरी अमाइन असतो. तुम्ही ज्यावेळेस नायट्रो अल्केनचं रिडक्शन कराल, कुठलाही रिएजंट घ्या, त्यावेळेस ऑलवेज कुठला अमाइन भेटणार आहे, प्रायमरी अमाइन भेटणार आहे. आता बघा तुम्हाला जर ह्या 3 कंपाऊंडपैकी बघा, ह्या 3 रिएजंटपैकी कुठला प्रिफेर्ड आहे असं जर विचारलं तर त्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार, तुमचा FeHL. हे जनरली आपण ह्याला प्रिफरन्स देतो बरं का. का देतो प्रिफरन्स बघा, आता याचे मेकॅनिझम एक्झॅक्टली मी सांगत नाही तुम्हाला, आपण बघणार आहे पुढं मेकॅनिझम नेम रिॲक्शन सिरीजमध्ये. तर ह्यामध्ये बघा ह्या दोघांचे रिॲक्शन झाल्यानंतर हायड्रोजन भेटणार आहे आणि या ठिकाणी FeCl2 भेटतं बरं का, FeCl2. पण ज्यावेळेस तुम्ही FeCl2चा हायड्रोलायसिस कराल त्यावेळेस याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, HCl मध्ये होतं, HCl मध्ये. त्यामुळं बघा ह्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला HCl एक्स्ट्रा ॲड करण्याची गरज नाही, थोडासा अमाऊंट HCl घेतलं की ह्या रिॲक्शन तुमची फॉरवर्ड असते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 3 पैकी तुम्हाला जर विचारलं कुठली प्रिफेर्ड आहे तर कशाला प्रिफरन्स द्यायचं, FeHCl ला द्यायचं. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. आता बघा आणखी कंडिशन मी तुम्हाला लिहून देणार आहे. आता बघा
जर तुमचा आर ग्रुप जर बेंझिन असेल, डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊयात आपण, ठीक आहे. नायट्रोबेंझिन जर असेल, या ठिकाणी काय NO2, तर लक्षात घ्या ह्याचं कन्वर्जन मला कशामध्ये करायचं आहे, ॲनिलीनमध्ये करायचं आहे. ॲनिलीनमध्ये म्हणजे या ठिकाणी NO2चं कन्वर्जन NH2 मध्ये करायचं आहे. ह्याला आपण ॲनिलीन म्हणतो बरं का, ॲनिलीन कॉमन नेम आहे ॲनिलीन. आणि IUPAC ने त्याला तसं हे केलेलं आहे बरं का, ॲक्सेप्ट केलेलं आहे ॲनिलीन नाव. तर बघा NO2चं कन्वर्जन NH2 मध्ये जर करायचं असेल, रिएजंट लिहून देतो बघा मी कुठला असेल. तुम्ही या ठिकाणी काय घेऊ शकता, H2 घ्या, इन निकेल असेल, पॅलाडियम असेल किंवा प्लॅटिनम असेल. आता ऑरमध्ये लिहून देतो बरं का, ऑरमध्ये. दुसरा कुठला घेऊ शकता तुम्ही, या ठिकाणी घ्या SN+HCl घेऊ शकता. ऑरमध्ये Fe+HCl असेल, ऑरमध्ये काय असेल, Zn+HCl असेल. तर ह्या 4 रिएजनपैकी कुठलाही रिएजन घ्या, नायट्रोबेंझिनचं कन्वर्जन ॲनिलीनमध्ये होतं. आणि हा जो काही तुमचा अमाइन आहे, हा पण कुठला अमाइन आहे सांगा, प्रायमरी का सेकंडरी. नायट्रोजनला एकच कार्बन आटायचा, त्यामुळे हा पण कुठला असेल, प्रायमरी अमाइन असेल. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी नायट्रोबेंझिनवरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर टाकलं, तर ह्याचं अमाइन न बनता डायझोबेंझिन बनतं बरं का. म्हणजे कसं स्ट्रक्चर बनणार ह्याचं बघा, या ठिकाणी असेल नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन, या ठिकाणी काय असेल, हे बेंझिन असेल. ठीक आहे, एवढी रिॲक्शन तेवढं लक्षात ठेवा. फक्त हे ॲरोमॅटिक नायट्रोमध्ये होतं बरं का. ॲलिफॅटिक असेल त्याचं डायरेक्टली कशामध्ये करतं, अमाइनमध्ये करतं. आय होप तुम्हाला समजलेलं आहे बघा. हे रिएजंट लक्षात ठेवायचे, कशाचं कन्वर्जन कशामध्ये होतं. NO2चं कन्वर्जन प्रायमरी अमाइनमध्ये होतं. कुठले कुठले रिएजंट आहेत, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, H2 निकेल पॅलाडियम, SnHCl, FeHCl, झिंक HCl. ठीक आहे, हे झालं तुमचं रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. आता नेक्स्ट बघणार आहे आपण रिडक्शन ऑफ नायट्राइल, किंवा तुम्ही त्याला सायनाइड पण म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय बघणार याच्यामध्ये, आता रिडक्शन ऑफ नायट्राइल बघूया. ठीक आहे, रिडक्शन ऑफ थर्ड मेथड आहे रिडक्शन ऑफ सायनाइड म्हणा किंवा नायट्राइल म्हणा. ठीक आहे, बघा आता रिडक्शन ऑफ सायनाइडचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. या ठिकाणी असेल R कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असेल. ठीक आहे, तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, NH2 मध्ये. RCH2 या ठिकाणी काय असेल, NH2 असेल. ठीक आहे, हे रिॲक्शन आहे. आता ह्यावरती रिएजंट बघूयात कुठले कुठले यूज करू शकतो आपण. तर बघा हा जो काय तुमचा सायनाइड म्हणा किंवा नायट्राइल म्हणा, ह्याच्यावर तुम्ही कुठला रिएजंट यूज करू शकता बघा. फर्स्ट रिएजंट आहे तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्या. हा पण काय करतो, सायनाइडचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये करतो, अमाइनमध्ये करतो. आता ऑरमध्ये बघा, ऑरमध्ये तुम्ही दुसरा रिएजंट कुठला घेऊ शकता, H2 निकेल पॅलाडियम आणि प्लॅटिनम. हा पण काय करतो, सायनाइडचं कन्वर्जन अमाइनमध्ये करतो. आणि तिसरा एक रिएजंट आहे बघा, सोडियम Hg, किंवा आपण सोडियम अमाल्गम म्हणू शकतो आपण याला, प्लस इथेनॉल CH3CH2 या ठिकाणी असेल OH. तर हा पण रिएजंट तुमचं अमाइनमध्ये करत असतं. ह्या रिॲक्शनला आपण मेंडियस रिॲक्शन म्हणतो असं, नेम रिॲक्शन आहे बरं का, मेंडियस रिॲक्शन. ठीक आहे, तर हे 3 रिएजंट आहेत. कुठले कुठले रिएजंट आहेत, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घ्या, H2 निकेल घ्या किंवा सोडियम Hg प्लस इथेनॉल घ्या. तर सायनाइडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अमाइनमध्ये होतं. या ठिकाणी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही तुमचा अमाइन बनणार आहे तो अमाइन ऑलवेज कुठला असेल, प्रायमरी अमाइन असेल. ठीक आहे, ऑलवेज कुठला अमाइन बनणार आहे, प्रायमरी अमाइन. आपण नायट्रोपासून पण अमाइन बनवला होता, कुठला अमाइन बनला होता, प्रायमरी अमाइन. सायनाइडपासून पण कुठला बनणार आहे, प्रायमरी अमाइन बनणार आहे. ठीक आहे, तर हे एवढे रिएजंट आहेत बघा सायनाइडमधले. तर नेक्स्ट आपण बघणार आहे कुठला आहे, नेक्स्ट आपला आयसोसायनाइडचा. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूयात रिडक्शन ऑफ आयसोसायनाइड और आयसोनायट्राइल. यू कॅन राइट आयसोनायट्राइल ऑल्सो. ठीक आहे, रिडक्शन ऑफ आयसोसायनाइड म्हणा किंवा आयसोनायट्राइल म्हणा. ह्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, RNC असणार आहे.
आता या ठिकाणी पण तुम्ही R इज इक्वल टू तुम्ही ॲलिफॅटिक घेऊ शकता, ॲरोमॅटिक घेऊ शकता, कुठलाही घ्या. ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण तुम्ही बेंझिन घ्या किंवा ॲलिफॅटिक घ्या. ठीक आहे. तर बघा ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याचं कन्वर्जन ऑलवेज कशामध्ये होतं, RNH आणि या ठिकाणी काय होतं हे CS3 असतं बघा, RNH आणि CS3. तर ह्यामध्ये बघा आपण रिएजन कुठला यूज करत असतो बघा. तर RNCवर तुम्ही फर्स्ट रिएजन सेम असणार आहे बघा, कुठला, लिथियम घ्या, ॲल्युमिनियम हायड्राईड. जर घेतलात तर आयसोसायनाइडचं कन्वर्जन अमाइनमध्ये होणार आहे. ऑरमध्ये दुसरा एक रिएजंट आहे बघा, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन, दॅट इज H2, निकेल घ्या, पॅलेडियम घ्या किंवा प्लॅटिनम घ्या. ठीक आहे. ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ते खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस तुम्ही आयसोसायनाइडचं रिडक्शन करता त्यावेळेस ऑलवेज तुम्हाला कुठला अमाइन भेटत असतो, सेकंडरी अमाइन. हे गोष्ट लक्षात ठेवा बरं का, सेकंडरी अमाइन. कारण ह्याच्या अगोदर आपण नायट्रोपासून रिडक्शन केलं, ऑलवेज प्रायमरी अमाइन. सायनाइडचं रिडक्शन केलं, ऑलवेज प्रायमरी अमाइन. पण ह्यामध्ये कुठला भेटला आपल्याला, सेकंडरी अमाइन भेटला आहे. ठीक आहे. हे दोनच रिएजंट आहेत. हे तुमचं झालं फ्रॉम आयसोसायनाइड. नेक्स्ट रिॲक्शन बघा कुठली आपली, रिडक्शन ऑफ अमाइड. है ना, रिडक्शन ऑफ अमाइड. बघा किती नंबर आहे रिॲक्शन, 4-5 नंबर असला आहे ना. रिडक्शन ऑफ अमाइड बघूयात. आता तुम्हाला अमाइडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे आहे ना. अमाइडचं स्ट्रक्चर सांगा बरं कसं असतं. आपण सगळे जनरल एक्झाम्पल घेतो आहे बरं का. तुम्ही R ग्रुप म्हणजे येईल, अल्काईल, मिथाईल, प्रोपाईल घ्या, बेंझेन घ्या, कुठला घेऊ शकता. अमाइडचं स्ट्रक्चर बघा जनरली, R कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय असतं, NH2. हा अमाइड झाला बरं का. अगेन ह्याचा आणखी एक टाईप्स म्हणजे वेगवेगळे टाईप्स असणारे क्लासिफिकेशन जर बघितलं आपण बघा, RCO नायट्रोजनला या ठिकाणी R ग्रुप असेल, या ठिकाणी हायड्रोजन असेल. R कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी नायट्रोजन असेल, नायट्रोजनला 2 कुठले असतील, R ग्रुप असतील. ठीक आहे. तर जो वरचा जो काही अमाइड आहे त्याला कुठला अमाइड म्हणायचं सांगा. ह्या नायट्रोजनला एकच कार्बन अटॅच आहे त्यामुळे कुठला अमाइड झाला, ऑलवेज प्रायमरी अमाइड म्हणायचं. प्रायमरी अमाइड. हा कुठला असणार आहे सांगा मग, सेकंडरी अमाइड असेल. सेकंडरी अमाइड का, ह्या नायट्रोजनला हा एक कार्बन अटॅच आहे, हा एक कार्बन अटॅच आहे, म्हणजे हा कुठला असेल सांगा बरं, दिस इज टर्शरी अमाइड. दिस इज टर्शरी अमाइड. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपल्याला अमाइडचं रिडक्शन करायचं आहे आणि जनरली आपण अमाइड कुठला घेत असतो, हा प्रायमरी अमाइड घेत असतो बरं का. जनरली जो काय अमाइड घेणार आहे आपण हा कुठला घेत असतो, प्रायमरी अमाइड घेत असतो. ठीक आहे. तर बघा आता प्रायमरी अमाइडचं रिॲक्शन केल्यानंतर काय भेटणार आहे बघा. आपण इकडे रिॲक्शन लिहूयात, RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल, NH2 असेल. तर रिएजन कुठला आहे बघा. फर्स्ट स्टेपमध्ये काय घ्यायचं आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड H4 आणि सेकंड स्टेपमध्ये काय घेऊयात आपण, वॉटर घेऊयात. हा जर रिएजन घेतलात तुम्ही तर ह्या अमाइडचं कन्वर्जन कशामध्ये होत असतं, अमाइनमध्ये होतं. RCH2 या ठिकाणी असेल NH2. ह्या ठिकाणी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठले असणार आहे, जर तुम्ही प्रायमरी अमाइडचं रिडक्शन जर केलात, प्रायमरी अमाइडचं ऑलवेज कुठला अमाइन भेटणार आहे, प्रायमरी अमाइन. कुठला अमाइन असेल, सॉरी नॉट अमाइड, अमाइन. जर प्रायमरी अमाइडचं रिडक्शन केलात ऑलवेज कुठला असेल, प्रायमरी अमाइन. मला सांगा सेकंडरी अमाइडचं जर रिडक्शन केलात, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडने काय भेटेल सांगा बरं. ऑब्व्हियसली सेकंडरी अमाइन भेटायला पाहिजे आहे ना. आणि टर्सरी अमाइड्स केल्यानंतर टर्सरी अमाइन भेटणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एवढा एकच रिएजंट आहे जो NCERTमध्ये दिलेला आहे. क्लिअर इथपर्यंत. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण आता, जे की नेम रिॲक्शन आहे ना, नेम रिॲक्शन, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलाइमाइड, थॅलाइमाइड सिंथेसिस. हे बघा गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस, जनरली जे गॅब्रियल थॅलाइमाइडमध्ये आहे ना, आपण हे अमाइन नाही बनवतो बरं का. जनरली ह्या रिॲक्शनमध्ये आपण थॅलाइमाइड बनवत असतो. ठीक आहे. मग त्या थॅलाइमाइडचा यूज करून आपण त्याचा अमाइन बनवत असतो. ठीक आहे. तर आपण डायरेक्टली रिॲक्शन बघूयात, तुम्हाला काय मेकॅनिझम सांगणार नाही डिटेलमध्ये इथे. तर बघा अगोदर थॅलाइमाइडचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. सगळ्यांना थॅलिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. बेंझिनच्या ऑर्थो पोझिशनला 2 COH असतं ना. तर थॅलाइमाइडचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. हा तुमचा बेंझिन झाला,
या ठिकाणी असेल नायट्रोजन, नायट्रोजनला एक असेल हायड्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन. ह्याला काय म्हणायचं? थॅलाइमाइड म्हणायचं. PHTHALIMID हे थॅलाइमाइड झालं बरं का. थॅलाअमाइड म्हणजे काय? वर एक NH2 खाली एक NH2 असेल त्याला थॅलाअमाइड म्हणतो आपण. ठीक आहे. तर काय करायचं बघा, ह्याची रिॲक्शन कुणासोबत केली पाहिजे बघा. तर फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला बेस घेतला पाहिजे. एकतर KOH घ्या किंवा NaOH घ्या. ठीक आहे. KOH घ्या किंवा NaOH घ्या. मी डायरेक्ट स्टेप बाय स्टेप दाखवतो. ठीक आहे. तुम्हाला काय होईल सांगा बरं आता. हा KOH असेल किंवा NaOH जर घेतला, त्यांचं डिसोसिएशन जर केलं आपण, तर डिसोसिएशन केल्यानंतर काय होणार इथं? ऑब्व्हियसली या दोघांपासून OH मायनस बनेल, बरोबर आहे. OH मायनस. आणि हा तुमचा ॲसिडिक हायड्रोजन आहे. हा OH मायनस काय करेल? हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल आणि ह्यावरती कुठला चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. काय बनणार आहे बघा इथं? या ठिकाणी नायट्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, चार्ज कुठला? निगेटिव्ह. आता ह्या निगेटिव्हला K+ स्टेबल करेल किंवा Na+. जर तुम्ही KOH घेतला तर K+ असेल, NaOH घेतला तर Na+ असेल. समजली फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायची बघा? RX सोबत करायची. RX म्हणजे अल्कायल हॅलाइड असणार आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा ही रिॲक्शन कुठली असते? SN2 रिॲक्शन असते बरं का, SN2. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा R ग्रुप कसा असला पाहिजे? एकतर ॲलिफॅटिक असला पाहिजे, ॲलिफॅटिक. आणि कसा असला पाहिजे? एकतर तुमचा प्रायमरी किंवा सेकंडरी असला पाहिजे. टर्शियरी जर असेल त्या ठिकाणी एलिमिनेशनची पॉसिबिलिटी जास्त असते. काय होईल सांगा बरं आता रिॲक्शन या ठिकाणी? मेकॅनिझम जर बघितलं आपण तर शॉर्ट मेकॅनिझम एकदम. तर या ठिकाणी असेल डेल पॉझिटिव्ह, या ठिकाणी असेल डेल निगेटिव्ह. ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, हा काय होईल? तुमचा निघून जाईल. म्हणजे काय बनणार आहे बघा इथं? आपण ह्याला म्हणू शकतो का? N अल्काइल थॅलाइमाइड, बरोबर आहे. हे बनलेलं आहे तुमचं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथून काय करायचं? तुम्ही बेस घ्या, एकतर तुम्ही OH मायनस घ्या किंवा H+ घ्या. जनरली आपण OH मायनस घेत असतो बरं का. तर OH मायनस काय करतो बघा? हा एक बॉन्ड ब्रेक करतो, इकडं हायड्रोजन इकडं OH लावत असतो. आणि हा एक बॉन्ड ब्रेक करतो, इकडं हायड्रोजन इकडं OH लावत असतो. काय बनलं बघा इथं? तुम्हाला जो काही कंपाऊंड भेटलेला आहे तो कुठला असेल? तुमचा हा RNH2 असेल. आणि बाय प्रोडक्ट जर बघितला तुम्ही तर काय असेल सांगा इथं? बेसिक कंडिशनला तुमचं ॲसिड असतं का सॉल्ट असतं? C डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल O मायनस, C डबल बॉन्ड O या ठिकाणी असेल O मायनस. हा तुमचा बाय प्रोडक्ट आहे. आणि हा तुमचा काय असेल? मेन कंपाऊंड असेल RNH2. हा तुमचा काय असेल? RNH2. म्हणजे कुठला अमाइन आहे सांगा? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, तुम्हाला इथं स्टेटमेंट लिहून देतो वाटलं तर मी बघा. आणि खूप महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत. असं स्टेटमेंट लक्षात राहील तुम्हाला. म्हणजे यावर्षीचं बघा नीटला क्वेश्चन आला त्याच्यावरती आहे ना. तर बघा आपण गॅब्रियल थॅलाइमाइडमध्ये ऑलवेज कुठला अमाइन बनवू शकतो सांगा? ऑलवेज ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज्ड. कॅन बी सिंथेसाइज्ड. लक्षात ठेवा गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिसमध्ये तुमचा टर्शरी अमाइन बनत नाही आणि सेकंडरी अमाइन बनत नाही. ओनली कुठला अमाइन बनत असतो? प्रायमरी अमाइन. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय आहे बघा? ओनली ॲलिफॅटिक, ॲलिफॅटिक प्रायमरी ते कंटिन्यू करा, मग हे मिक्स केलं तरी चालतं. प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज्ड. ठीक आहे. लक्षात ठेवा आपण जो काही प्रायमरी अमाइन आहे, प्रायमरी अमाइन ऑलवेज कसा असला पाहिजे? ॲलिफॅटिक असला पाहिजे. म्हणजे R ग्रुप कसा पाहिजे तुमचा? ॲलिफॅटिक असला पाहिजे. त्यामुळे आपण थर्ड स्टेटमेंट लिहू शकतो बघा. ॲरोमॅटिक अमाइन, ॲरोमॅटिक अमाइन कॅनॉट बी synthesized बाय दिस रिॲक्शन. का सिंथेसाइज करत नाही सांगा बरं? तुम्हाला जर असा क्वेश्चन आला, सपोज ह्याच्यामध्ये असर्सन रिझनमध्ये असर्सन आलेलं आहे की फ्रॉम गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस ॲरोमॅटिक अमाइन कॅन नॉट बी सिंथेसाइज. ठीक आहे, असर्सन बरोबर आहे. पण रिझन जर असं दिलं असेल, रिझन का असायला पाहिजे सांगा बरं? बिकॉज मला सांगा इथे जर तुम्हाला R जर बेंझिन हवा असेल ॲनिलीन ॲरोमॅटिकसाठी, तर इथं पण R काय पाहिजे? तुमचा बेंझिन पाहिजे, बरोबर आहे. आणि मला सांगा बेंझिनवरती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पॉसिबल असते का?
नाही, SN1 रिॲक्शन बी पॉसिबल नसतं आणि SN2 रिॲक्शन बी पॉसिबल नसते, कारण sp2 कार्बनवर तुमची SN1 रिॲक्शन पण जात नाही आणि SN2 रिॲक्शन पण जात नाही. त्यामुळे रिझन काय असायला पाहिजे की ॲरोमॅटिक जे आहे तुमचा ॲरोमॅटिक हॅलाइड डू नॉट अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे तुमचं रिझन असायला पाहिजे. ठीक आहे. आता रेट ऑफ रिॲक्शन जर बघितलात तुम्ही तर हा आर ग्रुप कसा असला पाहिजे सांगितले तुम्हाला इथं. एक्स कसा असला पाहिजे अगेन बेटर लिव्हिंग ग्रुप, आर आयोडीन, आर ब्रोमीन आणि आर काय असेल क्लोरीन. हा तुमचा ह्या एक्स सांगितलेला मी. ठीक आहे. तर हे झालं तुमचं बघा गॅब्रिएल थॅलायमाइड सिंथेसिस. काय काय महत्त्वाचे पॉईंट सांगितले मी तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज आणि प्रायमरी अमाइन कुठला आहे ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज. ॲरोमॅटिक अमाइन कॅन नॉट बी सिंथेसाइज. का नाही सिंथेसाइज करू शकत बिकॉज अराइल हलाइड डू नॉट अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हेचं रिझन झालं. जरी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन जरी आला तरी सांगता आला पाहिजे, असर्शन रिजनमध्ये जरी आला तरी सांगता आला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत. चला हे झाले आपली गॅब्रिएल थॅलायमाइड सिंथेसिस. नेक्स्ट बघणार आहे आपण, नेक्स्ट आणि लास्ट आहे बघा हॉफमन ब्रोमामाइड सिंथेसिस किंवा डिग्रेडेशन रिॲक्शन आहे ना. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. डिग्रेडेशन म्हणजे काय, एक कार्बन कमी होणे थोडक्यात. ठीक आहे, कार्बन कमी होणे. तर ह्यामध्ये बघा काय होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जनरल रिॲक्शन लिहून देतो मी. तर जनरल रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, ह्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल असणार अमाइड, आर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल NH2. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा Br2 सोबत करा, प्लस ह्याचे 4 मोल काय घ्यायचे NaOH घ्यायचे. काय घ्यायचे 4 मोल NaOH किंवा KOH. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, अगोदर रिॲक्शन सांगतो तुम्हाला. मग रिॲक्शन झाल्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल तुमचं, हे RNH2 अमाइनमध्ये होईल. कशामध्ये होणार आहे अमाइनमध्ये. बाय प्रॉडक्ट जर विचारलं तर काय असणार या ठिकाणी बघा Na2CO3 हा एक बाय प्रॉडक्ट असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बाकीचे जे काय बाय प्रॉडक्ट असतील बघा हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनमध्ये ते काय असणार आहे 2 मोल NaBrचे असतील आणि 2 वॉटर मॉलिक्यूल असतील. ठीक आहे, 2 कशाचे असतील NaBr प्लस 2 कशाचे असतील वॉटर मॉलिक्यूलचे. ठीक आहे. आता ह्याची डिटेल मेकॅनिझम जे आहे मी तुम्हाला नेम रिॲक्शन सिरीजमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक लवकरच त्या नेम रिॲक्शनमध्ये तुम्हाला हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनचे नेम रिॲक्शन घेऊन येणार आहे. त्यामध्ये ह्याची डिटेल मेकॅनिझम मी त्याचं एक्झाम्पल सांगेन मी तुम्हाला त्या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला बऱ्याचशा बुकमध्ये बघा ह्या रिएजनच्या ऐवजी असं पण दिलं जाईल बरं का. कसं दिलं जाईल बघा NaOBr, कारण ह्या दोघांचे रिॲक्शन केले की हेच बनतं बरं का. त्यामुळे अशी रिॲक्शन जरी दिली तर तुम्हाला कुठली रिॲक्शन करायचे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन करायचं आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता काय होतं बघा ह्याच्यामध्ये ऑलवेज काय तुम्हाला डायरेक्टली पॉईंट लिहून देतो बरं का. ह्याच्यामध्ये हे मेकॅनिझम काय सांगणार नाही ह्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे, कारण खूप डिटेलमध्ये मेकॅनिझम आहे ह्याचे. मेकॅनिझम मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन जे आहे नेम रिॲक्शन ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो मी. ठीक आहे. तर बघा ह्यामध्ये जो काय तुम्ही अमाइड घेता तर ह्यामध्ये ऑलवेज तुम्हाला कुठला पॉईंट लिहून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, ऑलवेज ह्यामध्ये काय घेतला पाहिजे प्रायमरी अमाइड इज कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन. हे गोष्ट लक्षात ठेवा बरं का. हॉफमन ब्रोमामाइड रिॲक्शनमध्ये तुम्ही सेकंडरी अमाइडसोबत रिॲक्शन नाही करू शकत, टर्शरी अमाइडसोबत रिॲक्शन नाही करू शकत. आता सेकंडरी टर्शरी अमाइड काय असतं ह्याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे बरोबर आहे. तर काय कंडिशन आहे हॉफमन ब्रोमामाइडसाठी ऑलवेज प्रायमरी अमाइडचं कन्वर्जन प्रायमरी अमाइनमध्ये होतं. सेकंडरी अमाइन होतं का नाही होतं, टर्शरी अमाइन होतं का नाही होतं. तर तेच पॉईंट ह्यामध्ये ॲड करून घ्या. आता ह्याच्यामध्ये ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी प्रिपेअर्ड. ठीक आहे. आता त्यानंतर बघा हा जो काय तुमचा प्रायमरी अमाइन आहे तो कुठला कुठला असू शकतो. हा कुठला असेल एक तर ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक
प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज. ठीक आहे. गॅब्रियल थॅलामाइडमध्ये आपण ॲरोमॅटिक अमाइन बनवत होतो का ॲनिलीन नाही, पण तुम्ही हॉफमन ब्रोमामाइडमध्ये ॲनिलीन पण बनवू शकता आणि ॲलिफॅटिक पण बनवू शकता. ठीक आहे. तर मला सांगा आपण डिग्रेडेशन का म्हणतो सांगा डिग्रेडेशन. तर मला सांगा या ठिकाणी हा एक कार्बन आहे, आपण ह्याला आर म्हणजे एक कार्बन कन्सिडर केला आणि हा एक कार्बन कन्सिडर केला. स्टार्टिंग मटेरियलमध्ये मला सांगा किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत आणि फायनलमध्ये एक कार्बन गायब झाला आहे, किती एकच कार्बन राहिलेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण ह्याला डिग्रेडेशन रिॲक्शन पण म्हणत असतो. ठीक आहे. हा कुठला अमाइन आहे सांगा, दिस इज प्रायमरी अमाइन. ठीक आहे. तर हे काय तुमचे बघा हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शनचे महत्त्वाचे काही पॉईंट आहेत. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल बघा. प्रिपरेशन ऑफ अमाइनमध्ये आपण हे महत्त्वाचे काही पॉईंट बघितलेलं आहे. ठीक आहे. चला आपण काय करूयात आता नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी बघणार आहे. हे झालं प्रिपरेशन आपलं. तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिला पॉईंट आहे आपला, डायरेक्टली आपण पॉईंटच बघूयात. बेसिसिटी बघणार आहे. बेसिसिटी बेसिसिटी आता बेस जनरली बघा बेसिसिटीचे वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. तर आपण जनरल 2 प्रकारचं डेफिनेशन बघणार आहे. एक आपण ब्राउन स्टेट बघूयात आणि एक लेविस ॲसिड बघूयात. ठीक आहे. तर बघा आता तुमचा जो काही अमाइन आहे, अमाइन जनरल एक्झाम्पल घेऊयात अमाइनचा आपण. हा NH2 आहे. तर मला सांगा हे जे काही लोन पेअर आहेत, हे लोन पेअर बेस कशाला म्हणतो आपण, जो कशावरती अटॅक करेल, H+ वरती अटॅक करेल, त्याला आपण बेस म्हणत असतो. कशावरती अटॅक करेल, H+ वरती. तर मला सांगा हे नायट्रोजनचे लोन पेअर ह्या H+ वरती इझिली अटॅक करतील ना. म्हणजे ह्याचं कुठलं नेचर आहे सांगा, ह्या नायट्रोजनचं बेसिक नेचर आहे. तशाच प्रकारे लेविस बेस कशाला म्हणायचं सांगा, जे लोन पेअर देतात. त्यामुळे लक्षात ठेवा जो तुमचा अमाइन आहे, अमाइन ह्या अमाइनला आपण काय म्हणत असतो, इट इज लेविस बेस ऑल्सो. लेविस बेस का तर एक लोन पेअर देत असतो. जनरली हे कन्सेप्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये येते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघा. तर तुमचा काय हा जो NH2 आहे तो लेविस बेस म्हणून काम पण करतो आणि ब्राउन स्टेट बेस म्हणून काम करणार. ठीक आहे. जो H+ वरती अटॅक करेल. ठीक आहे. ह्याचे वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत बरं का. लावरी एक आहे वाटतं, लावरी एक आहे, ब्राउन स्टेट अशा काय टाईप्स आहेत. तर यामध्ये फक्त हे लक्षात ठेवा आपल्याला बेसिसिटी कसं असणार आहे, तुमचा जो का अमाइन आहे तो अमाइन बेसिक नेचरमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघूयात आपण बघा बेसिसिटी जे आहे ते जनरली बघा बेसिसिटी जे असते ते आपण 2 फेजमध्ये बघत असतो. एक आहे तुमचा कुठला ॲक्वियस फेज, ॲक्वियस फेजमध्ये बेसिसिटी बघायची असते आणि एक आहे गॅसियस फेजमध्ये. ठीक आहे. आता जनरली बघा काय करतो आपण, जे तुमच्या अमाइनचे बेसिसिटी आहे, अमाइनची बेसिसिटी, अमाइनची जे काही बेसिसिटी आहे तर ते आपण बघा बेसिसिटी ऑफ अमाइन लिहितो त्या ठिकाणी. बेसिसिटी ऑफ अमाइन ते कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते बघा. पहिला फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट. दुसरा फॅक्टर आहे बघा सॉल्वेशन इफेक्ट. सॉल्वेशन इफेक्ट. आणि तिसरा फॅक्टर आहे बघा स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला एखाद्या अमाइनची बेसिसिटी जर बघायचं असेल तर त्याला आपण 3 इफेक्ट लावत असतो. कुठले कुठले लावायचे, इंडक्टिव्ह इफेक्ट लावायचा, सॉल्वेशन इफेक्ट लावायचा आणि स्टेरिक इफेक्ट लावायचा. ठीक आहे. ॲक्च्युली बघा हे अमाइनमध्ये मिक्स इफेक्ट लागत असतो बरं का. त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या कंपाऊंडला कुठला इफेक्ट लावायचं हे आपण एक्झॅक्टली प्रॅक्टिकल व्हॅल्यू जे असतात त्याच आपण बघत असतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला बघा NCERTमध्ये एक तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले बघा, त्याचे मी डायरेक्टली इथं ऑर्डर लिहून देणार आहे आणि ते बघितले तुमचे कशामध्ये, ॲक्वियस फेजमध्ये. ॲक्वियस फेजमध्ये ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा फक्त, ह्या 2 ऑर्डर. जर क्वेश्चन आला तर या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी. तर पहिली ऑर्डर आहे बघा तुमची कुठला, इथाइल अमाइन एक आहे, इथाइल अमाइन. त्यानंतर दुसरा कुठला आहे डायइथाइल अमाइन. त्यानंतर कुठला आहे ट्राय इथाइल अमाइन. आणि त्यानंतर असणार आहे NH3. सांगा कुठला अमाइन झाला, हा प्रायमरी अमाइन. हा कुठला आहे सेकंडरी अमाइन. हा कुठला आहे टर्शरी अमाइन. हा कुठला आहे NH3. तर ह्यामध्ये एक ऑर्डर आहे बघा, डायरेक्ट लक्षात ठेवायचं. सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक, देन टर्शरी अमाइन अँड देन प्रायमरी अमाइन. तर 2, 3, 1 हे लक्षात ठेवा. आणि शेवटी कुठला असेल तुमचा, हा NH3 असेल.
ठीक आहे. जर तुमचा इथाइल अमाइन जर असेल तर सेकंडरी इथाइल अमाइन इज मोर बेसिक दॅन टर्शरी दॅन प्रायमरी दॅन NH3. ठीक आहे, हे तुमचं ॲक्वेस फेजमध्ये ऑर्डर दिलेले आहे. आता दुसरी एक ऑर्डर आहे बघा या ठिकाणी मिथाइल अमाइनची. बघा मिथाइल अमाइनची ऑर्डर जर बघितलात तुम्ही तर त्यामध्ये कसं असणार आहे बघा. मिथाइल अमाइनची बघा CH3NH2, त्यानंतर आहे बघा CH3 नायट्रोजन, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल हायड्रोजन. CH3 नायट्रोजन CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल NH3. सांगा कुठला अमाइन आहे हा प्रायमरी, हा कुठला आहे सेकंडरी, हा कुठला आहे टर्शरी. तर तुम्हाला मिथाइल अमाइनच्या केसमध्ये ॲक्वेस फेजमध्ये ऑर्डर कशी दिलेली बघा. सेकंडरी अमाइन इज मोर बेसिक, त्यानंतर आहे प्रायमरी अमाइन इज मोर बेसिक, त्यानंतर आहे तुमचा टर्शरी अमाइन, त्यानंतर आहे NH3. ठीक आहे, हे ऑर्डर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथाइल अमाइनमध्ये 231 आणि मिथाइल अमाइनमध्ये 213 आहे. ठीक, आता बघा आणखी तुम्हाला NCERTमध्ये एक टेबल दिला आहे बघा, टेबल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला PKBच्या व्हॅल्यू दिल्यात. PKB, तर तुम्ही मला सांगा बेसिसिटी आणि PKBचं काय रिलेशन असतं. मी तुम्हाला हे रिलेशन इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये सांगितलेलं आहे बरं का. ह्याच चॅनलवरती आपल्याकडे इंडक्टिव्ह इफेक्ट मी शिकवलेलं तुम्हाला, त्यामध्ये सांगितलेलं रिलेशन काय असतं. तर बघा आता बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू KB व्हॅल्यू असते. जेवढी जास्त KB व्हॅल्यू असेल तेवढा मोर बेसिक असेल. आता त्यानंतर तुम्हाला हे तर माहिती बघा KB इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू PKB, म्हणजे PKB आणि बेसिसिटी काय झालं, इन्व्हर्सली झाले. बरोबर आहे, बेसिसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू PKB. तर बघा NCERTमध्ये कॉलम दिलेला आहे, त्या कॉलममध्ये तुम्हाला PKBच्या व्हॅल्यू दिल्यात बरं का, आणि त्यावरनं बेसिसिटीची ऑर्डर सांगितलेली. तर तेवढा कॉलम करून जावा एक्झामला. जर बेसिसिटीवरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला त्या कॉलमवरती येईल, तुम्हाला टेबलमधला येईल किंवा हे दोन्हीपैकी असणार आहे. ठीक आहे, तर हे दोन लक्षात ठेवा. आणि PKB व्हॅल्यूचं आणि बेसिसिटीचं रिलेशन एक लक्षात ठेवायचं. हे जर आपलं शॉर्टमध्ये आपण बेसिसिटी घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार दुसरा, आता बघा केमिकल प्रॉपर्टीजमध्ये दुसरा कुठला आहे आपला, असायलेशन बघूयात आपण. असायलेशन नेक्स्ट असणार आहे. असायलेशन अल्कायलेशन म्हणजे काय सांगा बरं. अल्कायलेशन म्हणजे काय की अमाइन जो आहे, अमाइनला R ग्रुप लावणे म्हणजे अल्कायलेशन. ठीक आहे, R ग्रुप म्हणजे अल्कायल ग्रुप. आणि असायलेशन म्हणजे काय, अमाइनला असाइल ग्रुप लावणे म्हणजे असायलेशन झालं. तर बघा असायलेशनमध्ये बघणार आहे आपण असायलेशन. तर असायलेशनमध्ये काय होतं बघा, आपण बघूयात प्रायमरी अमाइन आहे समज आपला हा प्रायमरी अमाइन NH2. ह्याची रिॲक्शन मी असाइल क्लोराईडसोबत करेल. एक्झाम्पल घेतो आपण बघा CH3C डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल Cl. इन प्रेझेन्स ऑफ आपण पिरिडीन घेत असतो बघा बेस. तर काय होतं सांगा, हे जे काही लोन पेअर आहेत हे लोन पेअर या ठिकाणी अटॅक करतील आणि हा Cl निघून जाणार आहे. काय बनलं बघा इथं RN कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी CH3 लागलेला, या ठिकाणी काय असेल हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे असायलेशनमध्ये काय होतं बघा, अमाइनचं कन्व्हर्जन लक्षात घ्या. अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अमाइडमध्ये होतं. बघा हा जो काय तुमचा हा ग्रुप आहे ह्याला आपण कुठला असाइल ग्रुप म्हणत असतो. बरोबर आहे, असाइल ग्रुप. आणि ह्या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी अमाइनची रिॲक्शन किंवा प्रायमरी अमाइनचं असायलेशन करता त्यावेळेस ऑलवेज तुम्हाला सेकंडरी अमाइड भेटत असतो, सेकंडरी अमाइड. ठीक आहे, आता ह्याच ठिकाणी मी सांगा जर सेकंडरी अमाइन जर घेतला, ही पहिली रिॲक्शन झाली. दुसरी रिॲक्शन बघा R नायट्रोजन, या ठिकाणी R असेल, या ठिकाणी हायड्रोजन असेल. ह्याची रिॲक्शन जर मी असाइल क्लोराईडसोबत जर केली RC डबल बॉन्ड O, या ठिकाणी Cl, काय होणार आहे सांगा, लोन पेअर अटॅक करतील आणि हा Cl निघून जाणार आहे. बेसिक कंडिशनमध्येच करा. काय होणार आहे ते सांगा, R नायट्रोजन R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी काय असेल CH3. सांगा आपण इथे बी काय झालेलं आहे. आता हा तुमचा कुठला अमाइन आहे, सेकंडरी अमाइनचं कन्व्हर्जन असायलेशन केल्यानंतर कशामध्ये झालेलं आहे, टर्शरी अमाइडमध्ये झालेलं आहे. तर तुम्ही मला सांगा हे असायलेशन रिॲक्शन जे आहे, असायलेशन रिॲक्शन हे टर्शरी अमाइनवरती जाईल का सांगा बरं. टर्शरी अमाइनवरती, तर टर्शरी अमाइनवरती असायलेशन रिॲक्शन पॉसिबल नसते.
का नसते तर रिॲक्शन रिव्हर्सिबल असते बरं का. कशी रिव्हर्सिबल असते बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी इथं. आर नायट्रोजन या ठिकाणी आर असेल, या ठिकाणी आर असेल. ह्याची रिॲक्शन जर तुम्ही असाइल ग्रुपसोबत जर करत असाल COCl, तर ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, हा बॉन्ड वरती जाईल. रिअल मेकॅनिझम आहे बरं का, अशा स्टेपमध्ये मेकॅनिझम जात असते. आर नायट्रोजन या ठिकाणी आर, या ठिकाणी आर, कार्बन या ठिकाणी O-Cl, या ठिकाणी आहे मिथाईल किंवा CH3 लिहा. चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. जसा हा निगेटिव्ह चार्ज खाली येईल तसं मला सांगा बेटर लिव्हिंग ग्रुप कुठला आहे. आता हा Cl- बेटर लिव्हिंग ग्रुप आहे का, हा पॉझिटिव्हवाला बेटर लिव्हिंग ग्रुप आहे? तर ऑब्वियसली पॉझिटिव्हवाला असणार. त्यामुळे हा बॉन्ड खाली आले की हा परत निघून जाणार आहे, म्हणजे रिॲक्शन तुमचे बॅकवर्ड असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं टर्शरी अमाइन डू नॉट गिव्ह असायलेशन रिॲक्शन. क्लिअर आहे इथपर्यंत? तर हे झालं तुमचं असायलेशन. आता तुम्ही तर आर इज इक्वल टू बघा ॲलिफॅटिक घ्या किंवा ॲरोमॅटिक घ्या. ठीक. आता असायलेशन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता बघा, असाइल क्लोराईडच्या ऐवजी तुम्ही अनहायड्राइड पण घेऊ शकता. जसं की बघा CH3 C डबल बॉन्ड O, ऑक्सिजन C डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल CH3. हा पण तुम्ही रिएजन घेऊ शकता. ठीक आहे. किंवा समटाइम्स तुम्ही ईस्टर पण घेऊ शकता, ईस्टर. ठीक आहे. हे झालं तुमचे काय असायलेशन रिॲक्शन. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन कुठली सांगा, कार्बिलामाइन रिॲक्शन आहे. नेक्स्ट आपण बघूयात कार्बिलामाइन रिॲक्शन. कार्बिलामाइन रिॲक्शन सांगा, कार्बिलामाइन रिॲक्शनमध्ये होतं काय एक्झॅक्टली सांगा बरं. नेक्स्ट आहे कार्बिलामाइन रिॲक्शन. कार्बिलामाइन रिॲक्शन ह्यालाच आपण बघा आयसोसायनाइड टेस्ट पण म्हणत असतो बरं का. आयसोसायनाइड टेस्ट. ठीक आहे. काय म्हणायचं? आयसोसायनाइड टेस्ट म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये बघा एक्झॅक्टली काय होतं आयसोसायनाइड टेस्टमध्ये, आपण काय करत असतो, प्रायमरी अमाइन घेत असतो. प्रायमरी अमाइन रिॲक्शन लिहितो मी इथं बघा. प्रायमरी अमाइन घ्यायचा RnH2. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करायची? क्लोरोफॉर्म CHCl3 प्लस 3 मोल कशाचे असतील? बेसचे असतील, आणि हिटिंग करायचं आहे. त्यावेळेस त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बघा, RnC मध्ये होणार आहे. ठीक आहे. RnC ह्याला आपण आयसोसायनेट म्हणत असतो बरोबर. आयसोसायनेट म्हणा किंवा आयसोसायनाइड म्हणायचं. ठीक आहे. प्लस काय काय असणार? 3KCl असतील आणि काय वॉटर मॉलिक्यूल असतील. ठीक आहे. तर ह्यामध्ये पण काय पॉईंट बघायचं आहे की कार्बिलामाइन रिॲक्शन जे आहे किंवा आयसोसायनाइड टेस्ट आहे तो कुठला अमाइन देतो सांगा? ओनली हा तुमचा प्रायमरी अमाइन आहे बरं का. प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं सांगा? आयसोसायनाइडमध्ये होतं. ठीक आहे. तुम्ही पहिले स्टेटमेंट काय लिहू शकता मग? ओनली प्रायमरी अमाइन gives आयसोसायनाइड टेस्ट असं लिहू शकता. किंवा तुम्ही काय लिहू शकता? ओनली प्रायमरी अमाइन गिव्स कार्बिलामाइन टेस्ट किंवा कार्बिलामाइन रिॲक्शन. आणि सेकंडरी अँड टर्शरी अमाइन डू नॉट गिव्स आयसोसायनाइड टेस्ट. डू नॉट गिव्ह आयसोसायनाइड टेस्ट. ठीक आहे. हे झालं तुमचं कशाबद्दल? आयसोसायनाइड टेस्टबद्दल झालेलं आहे. नेक्स्ट कुठलं आहे तुमचं सांगा बरं. तर नेक्स्ट आपण बघूया त्याच्यामध्ये रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड बघूयात आपण. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. लक्षात घ्या, नायट्रस ॲसिड वेगळा, नायट्रिक ॲसिड वेगळा बरं का. नायट्रस ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, HNO2 असतं आणि नायट्रिक ॲसिडचं असतं HNO3 असतं. ठीक आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा एक गोष्ट. तर ह्यामध्ये काय करायचं असतं बघा, तुम्ही अमाइन घ्यायचा. ह्यामध्ये पण कुठला अमाइन घ्यायचा आपण? प्रायमरी अमाइन घ्यायचा. प्रायमरी अमाइन. आता प्रायमरीमध्ये ॲरोमॅटिक असेल किंवा ॲलिफॅटिक असेल, पण ॲरोमॅटिकमध्ये वेगळी रिॲक्शन जाते बरं का. जर ॲरोमॅटिक किंवा तुमचं ॲनिलिन जर असेल, ॲनिलिनवरती जर नायट्रिक ॲसिड टाकला तर BDC बनतं, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. स्पेशल एक लेक्चर घेणार आहे ज्यामध्ये पूर्ण BDCचं रिॲक्शन असेल आपल्या. ठीक आहे. तर हे आपण कुठला घेतलेला आहे? ॲलिफॅटिक घेतलेला आहे बरं का. ॲलिफॅटिक लक्षात घ्या इथं.
आता ह्याच्यावरती काय घ्यायचं तुम्हाला, HNO2 आणि HCl घ्यायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ह्या दोघांची रिॲक्शन करता HNO2 आणि HClची, त्यावेळेस या ठिकाणी काय काय बनतं बघा. या ठिकाणी NO आणि प्लस काय असणार आहे तुमचा, वॉटर मॉलिक्यूल असतं बरं का. तर NO वरती कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर नायट्रस रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही कराल अमाईनची, त्यावेळेस तुमचा हा नायट्रोसोनियम आयन म्हणतात आपण, नायट्रोसोनियम हा तुमचा काय असणार आहे, नायट्रोसोनियम आयन ॲक्ट ॲज इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे, इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करणार आहे. ह्याची डिटेल मेकॅनिझम मी तुम्हाला BDC मध्ये सांगेन. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस ह्या दोघांची रिॲक्शन होते अमाईनची आणि नायट्रोसोनियम आयनची, त्यावेळेस इथे एक इंटरमिडिएट भेटणार आहे बघा, जो की हायली अनस्टेबल आहे. तो काय असणार तुमचा RN2+ आणि ह्या ठिकाणी Cl- असेल. ठीक आहे. आता ह्याच्यावरती काय होतं, हे जे काय तुमचं वॉटर मॉलिक्यूल निघालेलं आहे, वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी अटॅक करायला हा N2 निघून जाईल. म्हणजे काय भेटणार इथं, अल्कोहोल भेटतं. बाय प्रोडक्ट काय काय असतील सांगा, N2 गॅस असेल आणि प्लस एक HCl असेल. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी अमाईनवरती किंवा ॲलिफॅटिक प्रायमरी अमाईनची रिॲक्शन नायट्रस ॲसिड सोबत करता, त्यावेळेस ऑलवेज काय भेटतं तुम्हाला, अल्कोहोल भेटतं, अल्कोहोल. पण या ठिकाणी स्टार करून एक रिॲक्शन लक्षात ठेवा, जर R = तुमचा CH3 जर असेल, CH3NH2, ह्याच्यावर जर तुम्ही नायट्रस ॲसिड जर टाकलात बघा, HNO2 + HCl, या ठिकाणी अल्कोहोलच्या ऐवजी इथर बनतं बरं का. CH3 ऑक्सिजन या ठिकाणी काय असेल, CH3. हे रिॲक्शन लक्षात ठेवा एवढी. ठीक आहे. जर मिथाइल अमाईनवरती तुम्ही नायट्रस ॲसिड जर टाकलात तर इथर बनतं. बाकीचा कुठलाही तुम्ही R ग्रुप घ्या अदर दॅन CH3, काय बनतं, अल्कोहोल बनणार आहे. ठीक आहे. हे झाले तुमची कुठली रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. तर नेक्स्ट रिॲक्शन आपण बघणार आहे बघा, रिॲक्शन विथ अराइल सल्फोनिल क्लोराइड. रिॲक्शन विथ अराइल सल्फोनिल क्लोराइड बघूयात. अराइल म्हणा किंवा बेंझिन सल्फोनिल क्लोराइड म्हणा. रिॲक्शन विथ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. लक्षात घ्यायलाच आपण काय म्हणत असतो, हिन्सबर्ग रिएजन म्हणत असतो बरं का. हिन्सबर्ग रिएजन कसं असतं सांगा बरं. बेंझिन सल्फोनिल क्लोराइडचं स्ट्रक्चर हे असतं बघा, S+O या ठिकाणी असणार आहे Cl. ठीक आहे. ह्या रिएजनला तुम्ही काय म्हणाल, एकतर बेंझिन सल्फोनिल क्लोराइड म्हणा किंवा हिन्सबर्ग रिएजन म्हणायचं. रिॲक्शन बघा कशी होते. आता प्रत्येकाची स्टेप बाय स्टेप रिॲक्शन सांगेन मी तुम्हाला. पहिला आपण प्रायमरी अमाईनची रिॲक्शन बघूया. ठीक आहे. हा तुमचा प्रायमरी अमाईन आहे RNH2. ह्याची रिॲक्शन ह्यासोबत करणार. मी थोडंसं रिअरेंज करतो आहे बरं. इकडे लिहिण्याच्या ऐवजी मी या ठिकाणी लिहितो आहे S+O या ठिकाणी काय असेल, क्लोरीन. सांगा काय होणार आहे सांगा बरं, मेकॅनिझम कसं जाईल सांगा. हा तुमचा जो काही प्रायमरी अमाईन आहे, ह्याचे लोन पेअर जे आहेत बघा, ह्याच्यावरती अटॅक करतील आणि ह्या क्लोरीन निघून जाणार आहे ना. म्हणजे काय बनेल बघा इथं, RNH S+O या ठिकाणी काय असेल, बेंझिन असेल आणि प्लस काय बनलं असेल, बाय प्रोडक्ट या ठिकाणी HCl असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी रिॲक्शन आपण बघूया तिथं, सेकंडरी अमाईन R-नायट्रोजन R या ठिकाणी काय असेल, हायड्रोजन आणि प्लस सेम घ्या बेंझिन सल्फोनिल क्लोराइड किंवा हिन्सबर्ग रिएजंट S+O या ठिकाणी असेल Cl. कसे असेल मेकॅनिझम सांगा बरं. या ठिकाणी सेम करा मेकॅनिझम. ह्याचा लोन पेअरचा अटॅक या ठिकाणी होईल, हा क्लोरीन निघून जाणार आहे. बघा काय बनेल इथं, R-नायट्रोजन या ठिकाणी R, S+O या ठिकाणी काय असेल तुमचा, हा बेंझिन असेल. आणि तुमचा जो काही टर्शरी अमाईन आहे R-नायट्रोजन R या ठिकाणी R, हा तुमचा टर्शरी अमाईन आहे ना. डू नॉट रिॲक्ट विथ बेंझिन सल्फोनिल क्लोराइड. का रिॲक्ट करत नाही तुम्हाला आत्ताच असा लेशनमध्ये सांगितलेलं बघा, रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. ठीक आहे. तर ह्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, जो तुमचा प्रायमरी अमाईन जो आहे, हा तुमचा प्रायमरी अमाईन आहे आणि हा सेकंडरी अमाईन आहे, बरोबर आहे. प्रायमरी अमाईनची रिॲक्शन ज्यावेळेस तुम्ही हिन्सबर्ग रिएजनसोबत कराल, जो काही कंपाऊंड बनणार आहे, हा कंपाऊंड तुमचा कशामध्ये सोल्युबल असेल सांगा, सोल्युबल इन
सोल्युबल इन अल्कली किंवा अल्कलाइन सोल्युशन. ठीक आहे, सोल्युबल इन अल्कलाइन सोल्युशन. आता अल्कलाइन सोल्युशन म्हणजे बेसिक सोल्युशन आहे. ह्याच्यावर तुम्ही OH मायनस जर टाकला तर सांगा बरं OH मायनस काय करेल, हायड्रोजन ॲसिडिक हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट करेल आणि तर निगेटिव्ह बनवेल. निगेटिव्ह बनला म्हणजे सॉल्ट बनला आणि सॉल्ट तुमचा कशामध्ये सोल्युबल असतो, वॉटरमध्ये सोल्युबल असतो. ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही सेकंडरी अमाईनची रिॲक्शन कराल, सेकंडरी अमाईनची RIL सल्फोनिल क्लोराईड सोबत, हा तुमचा जो काही सॉल्ट आहे किंवा हा कंपाऊंड जो आहे तो कसा असतो, इनसोल्युबल इन अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन सोल्युशन हा डिफरन्स लक्षात ठेवा. का सोल्युबल असतो सांगितलं तुम्हाला. अल्कलाइन म्हणजे बेस आहे, बेस हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल, सॉल्ट बनेल आणि सॉल्ट तुमचा सोल्युबल असणार आहे. या ठिकाणी मला सांगा ॲसिडिक हायड्रोजन आहे का, नाही. मग ॲसिड बेस रिॲक्शन होईल का, नाही. मग सॉल्ट बनेल का, नाही. सॉल्ट नाही बनला म्हणजे इनसोल्युबल असणार आहे. आणि टर्सरी अमाईन तर रिॲक्शन देतच नाही. ठीक आहे, हे झालं तुमची रिॲक्शन विथ बेंझिन सल्फोनिल क्लोराईड. पण नाऊ डेज बघा, हे जुन्या काळामध्ये हे यूज करायचे, पण सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण जे काय हिन्सबर्ग रिएजंट आहे ह्याला कशाने रिप्लेस केलं आहे आपण बघा, पॅराटोलिन म्हणजे या ठिकाणी CS3 आहे, पॅरामिथाइल सल्फोनिल क्लोराईड. S डबल बॉन्ड O या ठिकाणी काय असेल, Cl असेल. ठीक आहे, नाऊ डेज आपण ह्याच्याऐवजी हे यूज करत असतो. ठीक, हे झालं तुमची कुठली रिॲक्शन, बेंझिन सल्फोनिल क्लोराईड किंवा हिन्सबर्ग रिएजंट. ठीक आहे, आता नेक्स्ट रिॲक्शन आपण बघणार आहे बघा, डायरेक्टली आपण बघूयात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघणार आहे आपण. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मला सांगा, ह्याला शॉर्टमध्ये आपण ESR आपण म्हणतो ना. ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑलवेज कशावरती जात असतात सांगा, ॲरोमॅटिक कंपाऊंडवरती. बरं का, ॲरोमॅटिक कंपाऊंडवरती. मग मला सांगा तुमचा ॲरोमॅटिक कंपाऊंड कुठला असेल, कुठला अमाइन असेल, ऑब्व्हियसली कुठला असणार आहे, ॲनिलीन असणार आहे. ॲनिलीन आहे ना. तर आपल्याला सगळ्या रिॲक्शन कशावरती बघायचं आता, ह्या ॲनिलीनवरती बघायचं. बरं, ॲनिलीनवरती. हा तुमचा काय झाला, ॲनिलीन. हा तुमचा ॲरोमॅटिक अमाइन आहे. बरं का, ॲरोमॅटिक अमाइन. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशावरती बघायचं आहे, ह्याच्यावरती बघायचं. ॲलिफॅटिकवरती बघू शकतो का आपण, नाही बघू शकत. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला पहिली रिॲक्शन बघूयात, ब्रोमिनेशन बघूयात. ब्रोमिनेशन. तर ब्रोमिनेशनमध्ये बघा काय करायचं तुम्हाला, ॲनिलीन घ्यायचं. ॲनिलीन या ठिकाणी काय असणार आहे, NH2 असणार आहे. एकतर हे लिहा किंवा तुम्ही इथं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं लिहू शकता. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा, Br2 वॉटरसोबत करा. Br2 वॉटर. या ठिकाणी 3 मोल Br घ्या बघा. तर मला सांगा काय बनेल या ठिकाणी. ऑब्वियसली मला सांगा, हा जो काय तुमचा NH2 आहे, NH2, ह्या NH2चा रिंगमध्ये कुठला इफेक्ट आहे सांगा, +M असणार आहे. +M म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे रिंग तुमची हायली ॲक्टिवेटेड आहे किंवा इलेक्ट्रॉन रिच आहे. बरोबर आहे. त्यामुळे बघा, जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे असतात ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात. त्यामुळे इथे जो काय ब्रोमिन लागेल, कुठं लागेल, ऑर्थो आणि पॅराला लागणार आहे. बनणारा प्रोडक्ट कसा असेल बघा तुमचा, या ठिकाणी काय असेल, NH2, या ठिकाणी Br लागलेला आहे, या ठिकाणी Br लागलेला आहे, या ठिकाणी Br लागलेला आहे. तर ह्या कंपाऊंडची तुम्हाला व्हाईट PPT भेटत असते. बरं का, व्हाईट PPT असणार आहे. ठीक आहे, ह्याची व्हाईट PPT भेटते. ह्याला म्हणायचं 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन म्हणायचं. ह्याची कशी प्रेसिपिटेट असते, व्हाईट PPT असते. आता बघा, हे तर या ठिकाणी जर ॲनिलीनवरती जर ब्रोमिनेशन केलं मी, तर मला काय भेटते सांगा, पॉलीब्रोमिनेशन मला भेटते. आता मला एकच सिलेक्टिव्ह बनवायचं, काय करावं लागेल सांगा बरं. तर मला सांगा, आता ह्याची रिॲक्टिव्हिटी जर बघितलं आपण, हा मोर रिॲक्टिव्ह आहे, जास्त इलेक्ट्रॉन रिंगमध्ये देणार आहे. बरोबर आहे. मग मला ह्याची रिॲक्टिव्हिटी कमी करावं लागेल. मग कमी करण्यासाठी मी काय करणार आहे बघा, आता हे समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेप बघा, जर मला काय करायचं आहे, 3 ब्रोमिनच्या ऐवजी एकच ब्रोमिन लावायचं आहे मला, तर त्यासाठी बघा काय करत असतो आपण. तर ह्या ॲनिलीनची रिॲक्टिव्हिटी आपण कमी करायची बघा. कमी केल्यानंतर कशी होते बघा. आता हा तुमचा ॲनिलीन आहे. ॲनिलीन आपण असायलेशन रिॲक्शन बघितलेले बरोबर आहे, ते इथे या ठिकाणी कन्सेप्ट अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी NH2 आहे, ह्याची रिॲक्शन मी आता अनहायड्राईडसोबत करणार आहे बरं का. CH3 C डबल बॉन्ड O, ऑक्सिजन C डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल, CH3 इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन असेल.
काय होणार सांगा, हे लोन पेअर या ठिकाणी अटॅक करेल आणि ह्या निघून जाणार आहे. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये काय बनेल सांगा, इथं या ठिकाणी असेल नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी असेल मिथाईल, या ठिकाणी काय असेल हायड्रोजन. आता बघा तुमच्या या ठिकाणी जे काय नायट्रोजनचे लोन पेअर आहेत ते लोन पेअर ओनली रिंग इलेक्ट्रॉन रिंगमध्ये देत होते, बरोबर आहे. पण या ठिकाणी आता बघा ह्या लोन पेअर जे आहेत या ठिकाणी पण रेझोनन्स शो करतील आहे ना. म्हणजे मला सांगा जे नायट्रोजनची डोनेटिंग पॉवर जी होती ते आपण ह्याचं प्रोटेक्शन करून कमी केलेली आहे. कमी केलं म्हणजे ॲनिलीन आणि ह्याच्यापैकी विच इज लेस रिॲक्टिव्ह देन दिस इज लेस रिॲक्टिव्ह. मग आता ह्याच्यावरती काय करा, ब्रोमिनेशन करा. काय करायचं आहे, Br2 सॉल्वंट घ्या ॲसिटिक ॲसिड CH3COOH. आता ह्या ग्रुपचा आपण कुठला इफेक्ट आहे सांगा, प्लस एम इफेक्टचा आहे. आणि प्लस एम किंवा डोनेटिंगवाले ग्रुप जे असतात ते आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतात. पण या ठिकाणी मेजरवाला पॅराचा असणार आहे. आर्थोला जर Br लागला बघा, इथला Br आणि इथला मिथाईलचं काय असणार, हिंड्रन्स असणार आहे. त्यामुळे बनणारा मेजर प्रोडक्ट कुठला असेल तुमचा, पॅराला असेल Br. आणि या ठिकाणी काय बनलेलं आहे, नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी CH3, या ठिकाणी हायड्रोजन. पण आपल्याला इथं काय NH2 पाहिजे ना, त्यामुळे इथं शेवटच्या स्टेपमध्ये डिप्रोटेक्शन करा. डिप्रोटेक्शन कसं करायचं, एक तर H+ घ्या किंवा OH- घ्या. हा बॉन्ड ब्रेक करायचा, इकडे हायड्रोजन द्या, इकडे OH द्या. काय बनला बघा तुमचा मेजर, या ठिकाणी काय बनलेला आहे NH2 आणि या ठिकाणी काय बनलेला आहे Br. हा तुमचा काय असेल, मेजर कंपाऊंड असणार आहे. आय होप तुम्हाला समजलेलं बघा ब्रोमिनेशन ऑफ ॲनिलीनमध्ये. डायरेक्ट Br2 वॉटर जर घेतला तर पॉलीब्रोमिनेशन होणार आहे. सिलेक्टिव्हली एकच करायचं असेल तर प्रोटेक्शन करा, असायलेशन करा, शेवटी डिप्रोटेक्शन करा. ठीक आहे, हे झालं तुमचं ब्रोमिनेशन. नेक्स्ट बघणार आहे आपण नायट्रेशन. नेक्स्ट आपण बघूया कुठली रिॲक्शन, नायट्रेशन रिॲक्शन. तर नायट्रेशन रिॲक्शनमध्ये बघा काय होणार आहे आता, नायट्रेशन रिॲक्शनमध्ये बघा ॲनिलीन घ्या, ॲनिलीन या ठिकाणी काय असणार तुमचा हा NH2 असेल. ह्याच्यावरती काय घ्यायचं सांगा बरं, नायट्रेशन मिक्सर काय असतं, HNO3 + H2SO4 असतं, बरोबर, H2SO4. आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, हा जो काय NH2 आहे ह्याचा कुठला इफेक्ट आहे सांगा, प्लस एम इफेक्ट आहे. प्लस एम इफेक्ट म्हणजे कुठले असणार आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे बनणारे प्रोडक्ट कुठले असले पाहिजे, आर्थो आणि पॅरा असला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे इथं काय बनायला पाहिजे सांगा बरं तुमचा, या ठिकाणी काय असेल तुमचा हा NH2 असेल, या ठिकाणी असेल NO2, बरोबर आहे, प्लस दुसरा कुठला असेल सांगा, या ठिकाणी असेल तुमचा NH2 आणि पॅराला पण काय असेल NO2 आणि प्लस या ठिकाणी जो असेल तिसरा कुठला पॉसिबल आहे NH2 आणि या ठिकाणी काय असेल NO2. आता हा तुमचा कुठला झाला, हा असेल तुमचा ऑर्थो डायरेक्टिंग, बरोबर आहे, ऑर्थो. हा पॅरा डायरेक्टिंग आणि हा कुठला आहे मेटा डायरेक्टिंग. ह्याचं पर्सेंटेज बघूयात आपण, पर्सेंटेज काय काय दिलेलं बघा. तुमचं पॅराचं पर्सेंटेज असतं 51%. हा जो असतो तुमचा किती असतो, 51% असतो. आता मला सांगा त्यानंतर ऑर्थोचा मेजर पाहिजे, बरोबर आहे, पण इथं मेटाचा मेजर किती दिलेला आहे बघा, 47% दिलेला आहे, 47%. आता जो काय राहिलेला आहे तो तुमचा ऑर्थोवाला किती असेल, मग 2% ऑर्थोवाला असणार आहे. तर सगळ्यांनी मला सांगायचं आहे NH2चा जरी प्लस एम इफेक्ट असला तरी आपल्याला मेजर कुठले पाहिजे, ऑर्थो आणि पॅराचे पाहिजे. मग तुम्हाला इथं मेटावाला मेजर का भेटलेला आहे सांगा बरं, ह्याचं रिझन कुणी मला सांगतं का सांगा, विचार करा रिझन काय असायला पाहिजे. तर याचं रिझन मी सांगतो बघा, लक्षात द्या, इकडे व्यवस्थित लक्षात द्या. आता बघा हा जो काय तुमचा NH2 आहे, NH2 आपण बघितलं की नायट्रोजन जो असतो तो बेसिक नेचर असतो, बेसिक आहे ना. आता ह्याच्यामध्ये बघा हे HNO3 आणि H2SO4 म्हणजे काय, ॲसिडिक आहेत ना, ॲसिडिक. त्यामुळे काय होतं बघा, ह्यांच्या बसला एक H+ जो आहे त्या H+ वरती ह्या नायट्रोजनचे लोन पेअर अटॅक करतात. अटॅक केला म्हणजे काय बनलं सांगा, इथं आता NH2चं कन्वर्जन कशामध्ये झालं, NH3 पॉझिटिव्हमध्ये झालं ना. ह्याला ॲनिलिनियम आयन म्हणतो आपण, कुठला आहे ॲनिलिनियम आयन म्हणायचं. आणि ह्या ॲनिलिनियम आयनमध्ये बघा आता जर तुमचा नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ह्याचा इफेक्ट चेंज होतो बरं का. आता इथं लोन पेअर असल्यामुळे लोन पेअरचं रेझोनन्स असल्यामुळे कुठला इफेक्ट आहे, इथं प्लस एम इफेक्ट आहे. पण नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे आता ह्याचा कुठला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट असणार आहे. म्हणजे ह्याचा इफेक्ट कुठला असेल, या ठिकाणी -I इफेक्ट असेल. आणि आपल्याला माहिती आहे जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट असतात ते मेटा डायरेक्टिंग असतात.
त्यामुळं बघा इथं आता NH3+ आला म्हणजे डिॲक्टिवेटिंग ग्रुप झाला, मायनस आहे, आणि डिॲक्टिवेटिंग ग्रुप असल्यामुळं तुम्हाला इथं मेजर कुठला भेटलेला आहे, म्हणजे ऑर्थोपेक्षा पण मेजर मेटावाला भेटलेला आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायचं. हे झालं तुमचं कुठलं नायट्रेशन. अगेन आता बघा मला मेजर कुठला बनवायचे, हाच बनवायचे पॅरावाला मेजरमध्ये. अगेन आता जे काय आपण ब्रोमिनेशनमध्ये केलं, प्रोटेक्शन केलेलं आहे ना, ॲनिलीन काय करा, ॲनिलीनवरती अनहायड्रेट घ्या, प्रोटेक्शन करा, नायट्रेशन करा, पॅराला NO2 लागेल, डिप्रोटेक्शन करा, ॲनिलीन बनेल, सेम यूज करायचं. ठीक आहे, हे झालं तुमचं कशाबद्दल, नायट्रेशनबद्दल. नेक्स्ट आपण बघूयात सल्फोनेशन रिॲक्शन. नेक्स्ट आपण बघणार आहे सल्फोनेशन रिॲक्शन बघूयात आपण. ठीक आहे, सल्फोनेशन रिॲक्शन. तर ह्यामध्ये काय होतं बघा, हा तुमचा ॲनिलीन आहे, ह्याच्यावरती सल्फोनेशनसाठी आपण काय घेत असतो, H2SO4, बरोबर आहे. तर मला सांगा, हा बेस आहे, हा ॲसिड आहे, फर्स्ट स्टेपने काय होईल, ॲसिड बेस रिॲक्शन, आणि काय बनतं इथं, या ठिकाणी असेल बघा NH3+, आणि या ठिकाणी काय असेल HSO4-. ह्याचं नाव आहे ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फाईड असणार आहे. ह्याचं नाव काय असेल बघा, ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेट. फर्स्ट स्टेप पण हेच होतं बरं का. आता नेक्स्ट पुढं काय होतं बघा, ज्यावेळेस तुम्ही याला हीट कराल, हीट केल्यानंतर ह्याचं सल्फोनेशन होणार आहे, म्हणजे SO3H ग्रुप जो आहे तो कुठे लागत असतो, या ठिकाणी काय बनलेलं आहे बघा, NH2, या ठिकाणी काय असेल SO3H. ह्याला आपण सल्फानिलिक ॲसिड म्हणत असतो. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, सल्फानिलिक ॲसिड म्हणायचं, सल्फानिलिक ॲसिड. ठीक आहे, आणि हे जे काय सल्फानिलिक ॲसिड आहे बघा, ते ज्युटर आयनमध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे तुमचा स्ट्रॉंग बेस आहे, हा बेस आहे आणि हा ॲसिड आहे, म्हणजे कन्वर्जन कशामध्ये असेल, किंवा हा जो काय फॉर्म आहे तो कशामध्ये असेल, इक्विलिब्रियममध्ये असेल. बघा या ठिकाणी काय असेल तुमचा NH3+, आणि या ठिकाणी असणार आहे SO3-. ह्याला म्हणायचं कुठला फॉर्म, ज्युटर आयन फॉर्म. ठीक आहे, ज्युटर आयन फॉर्म. हे झालं तुमचं कुठलं रिॲक्शन, सल्फोनेशन. आता नेक्स्ट आहे तुमची फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲनिलीनवरती फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जात नाही बरं का. ॲनिलीनवरती फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जात नाही. का नाही जात बघा, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन कंडिशन काय सांगा, अल्कायलेशन जर केलं आपण तर RCl असतं किंवा RX असतो आणि AlCl3 असतं, बरोबर आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. मला सांगा, तुमचा जो काय AlCl3 आहे हा लेविस ॲसिड आहे, आणि हा ॲनिलीन काय लेविस बेस आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बेस सिटीमध्ये. तर काय होतं बघा, ह्यांची रिॲक्शन जे आहे बघा, हे NH2 आहे. आता ॲक्च्युली फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये AlCl3 आणि RX रिॲक्शन होत असते बरं का, दुसऱ्या कंपाऊंडमध्ये. पण ह्या ठिकाणी काय होतं बघा, हा तुमचा AlCl3कडे ॲल्युमिनियमकडे व्हॅकंट p ऑर्बिटल असते. मग या लोन पेअर जे असतात त्या व्हॅकंट p ऑर्बिटलमध्ये अटॅक करतात आणि काय बनवतात बघा, इथं या ठिकाणी असेल नायट्रोजन H2, या ठिकाणी असेल AlCl3, इथं असेल कुठला चार्ज मायनस, इथं कुठला असेल प्लस. आता बघा इथं प्लस चार्ज आहे म्हणजे हा हायली डिॲक्टिवेटेड, रिंगला हायली डिॲक्टिवेट करणार आहे ना, म्हणजे कुठला इफेक्ट आहे, -I इफेक्ट आहे ना. मग हायली डिॲक्टिवेट झाले म्हणजे पुढं रिॲक्शन फर्दर पॉसिबल नसते. ठीक आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲनिलीनवरती फ्रिडल क्राफ्ट अल्कालेशन पण जात नाही आणि फ्रिडल क्राफ्ट असालेशन पण जात नाही. ठीक आहे, हे झालं आपलं कशाबद्दल, दिस इज ऑल अबाउट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲनिलीन. लास्ट आहे आपला पॉईंट कुठला, फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर बघा फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, आता त्यांची फेस कुठला आहे, कलर कुठला आहे, स्मेल कसा आहे, तुम्ही ते NCERT मला बघून घ्या. आपण डायरेक्टली इथं बघूयात बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट. तर लक्षात ठेवा, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू H बॉन्डिंग
म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय असेल, बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास लिहाय किंवा मॉलिक्युलर वेट लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड काय असेल, बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग. पण यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे. काय महत्त्वाची कंडिशन आहे, तुमचा मॉलिक्युलर मास सगळ्यांचा सेम असेल तरच ब्रँच बघायचे. ठीक आहे, तर हे तुम्ही कंडिशन लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो डायरेक्टली. तुम्ही मला सांगायचे बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर. सपोज बघा, तुमच्याकडे एक्झाम्पल आहे प्रोपाइलामाइन, त्यानंतर आहे इथाइल मिथाइल अमाइन, त्यानंतर आहे ट्रायमिथाइल अमाइन. सांगा बरं, ह्याचा मॉलिक्युलर मास सगळ्यांचा मॉलिक्युलर मास सेम आहे, बरोबर आहे. तर मला सांगा ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे का? येस, ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ह्याच्यामध्ये एच बॉन्डिंग आहे का? आहे. ह्याच्यामध्ये एच बॉन्डिंग आहे का? नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे एच बॉन्डिंग ह्याच्यामध्ये जास्त असेल, ह्याच्यामध्ये एच बॉन्डिंग कमी आहे, ह्याच्यामध्ये एच बॉन्डिंग तर नाहीच. म्हणजे सांगा कशी असेल ऑर्डर अकॉर्डिंग टू एच बॉन्डिंग. हा तुमचा प्रायमरी अमाइन आहे, हा सेकंडरी अमाइन आहे आणि हा टर्शियरी अमाइन आहे. तर लक्षात ठेवा, जर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम जर असेल तर बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर कशी असते, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन. ठीक आहे, हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट आहे बघा सोल्युबिलिटी. तर यामध्ये बघा, लोअर ॲलिफॅटिक अमाइन आर soluble in water due to H bonding. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. लोअर ॲलिफॅटिक म्हणजे तुमचा आज जसं की बघा RnH2 आहे ना, Rn या ठिकाणी R आहे, या ठिकाणी R आहे, किंवा तुमचा RnH2 आहे ना. हा R ग्रुप कसा असतो बघा, हा हायड्रोफोबिक असतो, हायड्रोफोबिक, आणि हा हायड्रोफिलिक असतो. म्हणजे हा तुमचा वॉटरसोबत एच बॉन्ड फॉर्म करणार आहे आणि हा बॉन्ड फॉर्म करत नाही. त्यामुळं हा R ग्रुप जेवढा छोटा असेल तेवढा तो मोर सोल्युबल असेल, R ग्रुप जेवढा जास्त असतील तेवढा लेस सोल्युबल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जे तुमचे अमाइन असतात, अमाइन हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये पण सोल्युबल असतात बरं. ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक कुठला असेल बघा, इथेनॉल असेल किंवा इथर असेल किंवा बेंझिन असेल, ह्याच्यामध्ये सोल्युबल असतात. का सोल्युबल असतात, तर जे काय अमाइन आणि अल्कोहोलच्या कंपॅरिझनमध्ये अमाइन हे लेस पोलार असतात आणि अल्कोहोल हे मोर पोलार असतात. ठीक आहे. तर हे काय तुमची सोल्युबिलिटीबद्दल काही खूप छोटे पॉईंट मी घेतलेले आहे बरं का. तुम्ही डिटेलमध्ये NCERT बघू शकता, थेरी आहे सगळ्या ह्याच्यामध्ये सोल्युबिलिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, आपण अमाइनचं ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, प्रिपरेशन आहेत, क्लासिफिकेशन सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल बघा. जर तुम्हाला काय डाऊट असेल, ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन असेल किंवा काय समजलं नसेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे जे काय प्रॉब्लेम आहे ते. ठीक आहे. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहे डायझोनियम सॉल्ट, आणि ज्या काय नेम रिॲक्शन आहेत ह्याच्यामधल्या त्या नेम रिॲक्शन आपण नेम रिॲक्शन सिरीजमध्ये बघणार आहे. ठीक आहे. जर काय प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंट करायचं आणि विचारायचं. ठीक आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.